Are the voice and screen clear? All okay? Yes? Good. Fine. So, good afternoon to all of you. Yes, good afternoon. Yeah. Shalom. Let everyone join. Within a minute, we are going to start. Till then, let's check what was the last point. Projection from the height, right? And for that, I ask you to solve this question on your own, right? हा क्वेश्चन तुम्हाला मी सोडवायला सांगितलेला होता, बरोबर? आता क्वेश्चनला सॉल्व करूया आपण. ओके, क्वेश्चन सगळ्यांनी ट्राय केला का? हॅव यू ट्राइड इट? टेल मी, हॅव यू ट्राइड इट? येस, गुड, व्हेरी गुड. बर, होमवर्क कंप्लीट केला का? या चॅप्टरचा जो होमवर्क दिला जातोय, डेली होमवर्क दिला जातोय, राईट? किंवा त्या डेटला हा होमवर्क तुम्हाला दिला होता, आय थिंक. ओके, 19-20 सप्टेंबर असेल आय थिंक. हा होमवर्क तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. त्या दिवशी त्या दिवशीचा होमवर्क कंप्लीट कंपल्सरी करा. होमवर्क चेक केला जाणार आहे. बुक्स घेऊन याव्या लागतील, नोटबुक्स घेऊन याव्या लागतील चेकिंगसाठी. ओके, सो उद्या होमवर्क चेकिंगसाठी बुक्स तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. ओके, ऑफलाईन लेक्चरसाठी येताना तुम्ही होमवर्क चेकिंगसाठी बुक्स घेऊन या. इथं परेश सर म्हणून आहेत. परेश सरांकडून तुम्ही चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3 याचे मॉड्यूलचे होमवर्क आणि एक्स्ट्रा क्वेश्चन जे आहेत त्या एक्स्ट्रा क्वेश्चनचे होमवर्क जेवढे कंप्लीट आहेत ते सगळे होमवर्क तुम्ही त्यांना दाखवायचे आहेत. तुम्ही जे काय कंप्लीट केलेलं आहे ते सगळं त्यांना दाखवा. मॉड्यूलचे दिलेले होमवर्क चॅप्टर नंबर 1 चे जे आहेत ते, 2 चे जे आहेत ते, 3 चे जे आहेत ते, ऍडिशनल क्वेश्चन जे आहेत, एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत त्यातले जेवढे तुम्ही कंप्लीट केलेत ते सगळं तुम्ही चेक करा. ओके, हे सगळं तुम्ही परेश सरांकडे येऊन चेक करून घ्या. सफाई सेइंग आय एम अटेंडिंग ऑफलाईन लेक्चर, सो व्हेन डू आय सबमिट? ऑफलाईन लेक्चरला येतेस ना, मग तेव्हा सबमिट करशील ना. उद्या जे लोक येत आहेत त्या लोकांनी उद्याच्या उद्या चेक करून घ्या. बाकी जेव्हा येतात त्यावेळी त्यांनी सबमिट करा. चेकिंग तर होणार, होमवर्क तर कंपल्सरी आहे आणि त्याचं चेकिंग पण कंपल्सरी आहे. जी लोक ऑफलाईन येतात त्यांनी तरी पटकन चेक करून घ्या. ऑनलाईन लोक जेव्हा येतील किंवा पॅरेंट्स मीटिंगसाठी येतील तेव्हा चेक करून घ्या. पण तुम्हाला चेक तर करून घ्यावे लागतील होमवर्क्स. ऑफलाईन लेक्चर तर कंपल्सरी करत नाही आहोत. जे लोक येत आहेत ते ऑफलाईन लेक्चरच्या वेळीच करून घ्या. जे ऑनलाईन करतायत त्यांनी नंतर करा. त्यांनी नंतर केलं तरी चालेल. पण होमवर्क सर तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील. सो त्या दिवशी होमवर्क कंप्लीट केलेले जास्त चांगलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, अदरवाईज होमवर्क जर कंप्लीट नसतील तर तुम्हाला एका दिवशी मग बसून सगळं कंप्लीट करत बसावं लागेल. तसं चालणार नाही. त्या दिवशी होमवर्क कंप्लीट करा, काही प्रेशर येणार नाही. बर, आणखीन एक गोष्ट म्हणजे अशी की आपण मॉड्यूल मधले क्वेश्चन्स करतोय, आपण एक्स्ट्रा पण क्वेश्चन्स करतोय. त्यांना मॉड्यूलचे क्वेश्चन्स पण जमतायत, एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण जमतायत, अजून पण ऍडिशनल टाइम शिल्लक राहतोय आणि अजून ऍडिशनल क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यांच्यासाठी मी ऍडिशनल क्वेश्चन्स पण प्रोव्हाइड करेन. पण त्याआधी मला चेक करायचंय कोण कोण कुठले कुठले एमसीक्यू सोडवलेलं आहे, कोण मॉड्यूल सोडवलेलं आहे, कोण मॉड्यूल प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवलेलं आहे. ओके, कोण मॉड्यूल सोडवलेलं आहे, कोण एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवलेले आहेत. ज्यांचं ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत त्यांना मी ऍडिशनल क्वेश्चन्स पण देईन. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. क्वेश्चन्स माझ्याकडे भरपूर आहेत.
पण तुम्ही बाळांनो मला त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून दाखवायच्या. इज दॅट ओके? एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. तुम्ही ते सगळं कंप्लीट करून दाखवायचं पहिल्यांदा. जेवढं काम मी तुम्हाला दिलेलं आहे, मॉड्यूलचं काम आहे, एक्स्ट्रा क्वेश्चनचं काम आहे, या 2 गोष्टी तुम्ही मला पहिल्यांदा कंप्लीट करून दाखवा. मी चेक करणार आहे कोण कोण कंप्लीट केलंय. मला परेश सर नावांची लिस्ट देतीलच, कोण कोण काय 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 कंप्लीट केलंय. तुमचा सगळा रेकॉर्ड तिथे राहणार आहे. मग माझ्या लक्षात येईल कोण कोण ऍडिशनल क्वेश्चन्स पण सोडवले. मग अजून ऍडिशनल क्वेश्चन सुद्धा मी अवेलेबल करून देईन. अवेलेबल सगळ्यांनाच होईल, काय अडचण नाही. पण बाळांनो एका स्टेप बाय स्टेप प्रोसेसनं जायचं असतं. म्हणजे स्टेप नंबर 1 आहे मॉड्यूल सोडवणं, स्टेप नंबर 2 आहे एक्स्ट्रा क्वेश्चन सोडवणं. हे सोडवून पण आमच्याकडे सर वेळ शिल्लक राहतो आणि आम्हाला अजून पण क्वेश्चन करायचे. अरे पण अजून क्वेश्चन करायचे त्याआधी हे सगळं आधी तुम्ही सोडवलेलं आहे हे मी चेक करणार, मग एक्स्ट्रा क्वेश्चन येणार. एक्स्ट्रा क्वेश्चन सगळे एक्स्ट्रा क्वेश्चन्स ऍडिशनल क्वेश्चन्स हे सगळ्यांना अवेलेबल असतीलच, नो डाऊट. ओके, सगळं मटेरियल सगळ्यांना दिलं जाणारच आहे. असं काय सेपरेटली कुणाला दिलं गेलं, एकाला दिलं एकाला नाही, असं काय होणार नाही. मी सगळं मटेरियल सगळ्यांसाठीच येणार आहे, नो डाऊट. पण तुम्ही म्हणाल मला ते कम्प्लीट करून दाखवायचं आहे स्टेप बाय स्टेप. सिक्वेन्स मी सांगेन, पहिल्यांदा मॉड्यूल, मग एक्स्ट्रा क्वेश्चन्स. ओके, एक्स्ट्रा क्वेश्चन सेट 1 असं त्याला म्हणूया. आता जो आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट मिळतो त्याला आपण सेट 1 म्हणू. एक्स्ट्रा क्वेश्चन सेट 1. एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 2 पण देईन, पण तो एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 2 जो असेल तो करायच्या आधी मला आधीचा एक्स्ट्रा क्वेश्चनचा सेट 1 आणि मॉड्यूल हे सगळं मी तुमच्याकडनं चेक करून घेणार की कम्प्लीट केलेलं आहे, आणि मग अलाउ करणार की ऍडिशनल क्वेश्चन सोडवा, सेट 2 वाला सोडवा. समजलं? आणि तुम्ही मला सांगा की तसंच असलं पाहिजे ना, तसंच असलं पाहिजे ना. सिक्वेन्शियली सोडवलं पाहिजे ना. बोला येस नो. येस. सो बाळांनो, मी ऍडिशनल क्वेश्चनचा सेट 2 पण द्यायला सुरुवात करेन, पण त्याआधी तुम्ही या वीकमध्ये जी लोक ऑफलाईन येतात त्यांनी तरी होमवर्क चेक करून घ्या. जी ऑनलाईन आहे ज्यांचं कम्प्लीट आहे त्यांनी मला होमवर्क कधी चेक करायचं आहे, ऑनलाईन लेक्चरला असणाऱ्यांनी होमवर्क कधी चेक करायचं. सिद्धी मी हे ऑलरेडी सांगितलंय, तू आता परत तोच प्रश्न विचारतेस. जी लोक ऑनलाईन आहेत त्यांनी जेव्हा ऑफलाईन येतील तेव्हा चेक करा, नंतर चेक करा. पण मी आता फक्त ऑफलाईन वाल्यांचं सांगतोय. जी मुलं ऑफलाईन येतात त्यांनी होमवर्क उद्याच्या उद्या चेक करून घ्या. ऑनलाईन वाल्यांनी नंतर चेक करून घेतला तरी चालेल. ऑब्विस गोष्टी आहेत ना, अगदी ऑब्विस गोष्ट आहे. जर मी ऑनलाईन बघतोय तर मी होमवर्क कसा चेक करून घेणार आहे? जेव्हा ऑफलाईन याल तेव्हा चेक करून घ्याल ना, ऑब्विस आहे. बर, आता टेस्टची एक रिमाइंडर, जेव्हा केव्हा आता आपली फिजिक्सची नेक्स्ट टेस्ट होईल त्या फिजिक्सच्या नेक्स्ट टेस्टचा तुमचा सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता. फिजिक्सचा नेक्स्ट टेस्टचा जो काय सिलेबस असणार आहे तो चॅप्टर 1, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 याचे मॉड्यूलचे क्वेश्चन तुमच्याकडे आहेत, नोट्स तुमच्याकडे आहेत, पीपीटी वाल्या पण नोट्स तुमच्याकडे आहेत. नसतील तर परत माझ्याकडनं मागून घ्या, ग्रुपवरती प्रोव्हाइड केल्या जातील, किंवा त्या सुद्धा आपण एखाद्या लिंक वरती अपलोड करून ठेवूयात. सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. सो याच्या नोट्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही वहीमध्ये नोट्स लिहिलेले आहेत, सॉल्ड एक्झाम्पल्स केलेले आहेत, तुम्ही तसे मॉड्यूलचे क्वेश्चन्स केलेले आहेत, एक्स्ट्रा क्वेश्चन्स केलेले आहेत. परत एकदा हे 3 चॅप्टर व्यवस्थित रिवाइज करून घ्या. ओके, आणि याच्यावरती तुमची टेस्ट असणार आहे. आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, आय थिंक मी फ्रायडे का सॅटर्डेला तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलं होतं की नेक्स्ट चॅप्टरची नेक्स्ट टेस्ट जी काय असेल ती चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3 वरती असेल. 1, 2, 3 इन द सेन्स तुम्ही या 1, 2, 3 ला मिनिंग देऊ नका, तुम्ही या चॅप्टरची नावं बघा. चॅप्टरची नावं काय आहेत? युनिट्स, मेजरमेंट, डायमेन्शन, स्केलर वेक्टर कॅल्क्युलस आणि मोशन इन 1D. या 3 चॅप्टर वरती टेस्ट असेल. ओके, 1, 2, 3 सिक्वेन्स ती काही असेल, मे बी मॉड्यूल मध्ये चॅप्टर नंबर 4 असेल, 3 असेल, जे काय असेल. ओके, या चॅप्टरची नावं नोट डाऊन करून घ्या. या चॅप्टरची नावं नोट डाऊन करून घ्या. या 3 चॅप्टर्स वरती टेस्ट असणार आहे. ओके, आणि त्यानंतरची जी काय टेस्ट असेल ती रिलेटिव्ह मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे मोशन इन 2D वाली, ती याच्यानंतर असेल. पण आता एक कंबाईन टेस्ट असेल पहिल्या 3 चॅप्टरची, लक्षात ठेवा.
त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे, फाईन. सो हर्षिता इज सेइंग संडे. अरे बाळ, सांगितलं जाईल जेव्हा असेल तेव्हा. ओके, आत्तापासून प्रिपरेशनला सुरुवात करा. एक्झॅक्ट डेट डिसाईड केली गेलेली नाही आहे अजून, सांगितलं जाईल. बाकीच्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्म केल्या जातील. ऑल दोज डिटेल्स विल बी प्रोव्हाइडेड टू यू. त्याची काळजी करू नका. तुमची प्रिपरेशन आत्तापासून सुरुवात व्हावी म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सिलेबस डिक्लेअर करून ठेवलेला आहे. सो दॅट यू स्टार्ट प्रिपेरिंग राईट फ्रॉम नाव. बाकीच्या गोष्टींची काळजी टीचर्स करतात, सो तुम्हाला काळजी त्याची करायची गरज नसते बाळांनो. तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस करा. तो सिलेबस सांगितलाय त्याचा अभ्यास कंप्लीट करा, त्याची रिव्हिजन कंप्लीट करा. ओके, फाईन. सो लेट अस ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल वन्स अगेन. बघा बाळांनो, काय क्वेश्चन होता. One projectile was thrown from the height and the height of the tower is 11 meter. 11 मीटर एवढ्या हाईट वरून एक ऑब्जेक्ट थ्रो केलाय. तो ऑब्जेक्ट जातो A to B, B to C, C to D. Okay, so we want to find speed after 2 seconds. Very simple. To find out speed after 2 seconds, we will find out velocity after 2 seconds and we will take its magnitude. So bit number A कसा सॉल्व होणार बघा. बिट नंबर A असा सॉल्व होणार. Sir, we will use V is equal to U plus AT. So V bar is equal to U bar plus A bar into T. Okay, हे इक्वेशन आपण वापरणार. फायनल स्पीड आपल्याला, फायनल वेलॉसिटी काढूया पहिल्यांदा, त्याचा मॅग्निट्यूड घेतला की आपलं काम झालं. सो मॅग्निट्यूड ऑफ फायनल वेलॉसिटी आपल्याला विचारलंय. आता इनिशियल वेलॉसिटी वेक्टर लिहायचं आहे. फार सिंपल असतं इनिशियल वेलॉसिटी वेक्टर लिहिणं, किंवा कुठलाही वेक्टर लिहिणं फार सोपं आहे. जर वेक्टर तुम्हाला दिलेला असेल तर त्याला एक्स कंपोनंट मध्ये, वाय कंपोनंट मध्ये आणि झेड कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करा. ओके, राईट नाव द वेक्टर इज लाईक दिस. लेट अस रिझॉल्व्ह इट अलॉंग एक्स अँड लेट अस रिझॉल्व्ह इट अलॉंग वाय. एक्स कंपोनंट काय असेल, कॉस की साइन. यू चा कॉस असेल की यू चा साइन असेल, सी और एस. रिझॉल्व्ह द वेक्टर अलॉंग दी एक्स अँड अलॉंग दी वाय, कॉस की साइन. चुकायचं नाही, मिस्टेक नाही पाहिजे मला. ऍडजेसंट कंपोनंट इज कॉस. अँगलच्या ऍडजेसंट कंपोनंट आहे, मग तो कॉस असेल. करेक्ट, ऑल ऑफ यू आर गिव्हिंग दी करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. सो यू चा कॉस थिटा, सो यू चा कॉस थिटा हा एक्स कंपोनंट झाला आणि यू चा साइन थिटा, यू इंटू साइन थिटा हा बाळांनो वाय कंपोनंट झाला. करेक्ट. सो लिहा यू चा कॉस थिटा आणि तो राईट वर्ड आहे, बरोबर ना. यू कॉस थिटा जो काय आलाय तो राईट वर्ड आलाय. सो इंटू प्लस आय कॅप, नुसतं आय कॅप केलं तरी चालेल. ओके, हा काय झाला, एक्स कंपोनंट झाला. प्लस याच यू चा वाय कंपोनंट पण आहे, याच यू चा वाय कंपोनंट पण आहे, तो आहे यू साइन थिटा आणि तो आहे व्हर्टिकली अप. हा एक्स कॉस थिटा, सॉरी एक्स कंपोनंट असेल यू कॉस थिटा आणि वाय कंपोनंट असेल यू साइन थिटा. वाय कंपोनंट जो असेल तो यू साइन थिटा. सो लिहा यू साइन थिटा इंटू जे कॅप, यू साइन थिटा इंटू जे कॅप. बरोबर. यू ची व्हॅल्यू माहित आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू माहित आहे, यू ची व्हॅल्यू माहित आहे, साइन थिटाची व्हॅल्यू माहित आहे. यू ची व्हॅल्यू 10 दिली आहे बघा डायग्राम मध्ये. यू ची व्हॅल्यू काय दिली आहे, 10 दिली आहे. थिटा किती दिलाय, 37. सो लिहा यू ची व्हॅल्यू 10, थिटा दिलाय 37 इंटू आय, प्लस यू ची व्हॅल्यू 10, थिटा दिलाय 37 इंटू झे. कॉस 37 सांगा. ट्रायंगल ड्रॉ करायची गरज नाही लागली पाहिजे, इमॅजिन व्हायला पाहिजे. 37 च्या अपोजिट 3 असणार, 37 ला ऍडजेसंट 4 असणार. थर्टी 53, 3, 4, 5 ट्रायंगल माहितीये. 3, 4 इथं नाही, इथं 5 आहे, इथं 4. 3, 4, 5. 3 च्या अपोजिट 37, 4 च्या अपोजिट 53 आणि 90. किती येते बघा कॉस 37. कॉस 37 ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस 4/5. ट्रायंगल ड्रॉ करायची तुम्हाला गरज नाही लागली पाहिजे, व्हायला पाहिजे इमॅजिन. 37 च्या अपोजिट 3 आहे म्हणजे ऍडजेसंट 4 असणार, मग 4/5 इंटू आय प्लस 10 इंटू, याला इक्वेशन 1 म्हणा कारण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं सगळं.
10 sin 37 सरळ सरळ आहे 3/5 अपोजिट अपॉन हायपोटेनस साइन थिटा काय असते अपोजिट अपॉन हायपोटेनस 3/5 इंटू z लिहा 10/5 2 into 4 8 10/5 2 into 3 6 this is u bar, this is the initial velocity vector, this is a initial velocity vector. ओके मिळालाय ही फायनल वेलॉसिटी विचारली आहे इनिशियल वेलॉसिटी मिळाली आहे टिक मार्क. ऍक्सलरेशन किती आहे कोण सांगेल प्रोजेक्टाइल मोशन आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे ती सो मायनस जी इंटू जे कॅप ऑब्विसली राईट वर्ड काय ऍक्सलरेशन नाहीच आहे एक्स कंपोनंट नाहीच आहे त्याला फक्त त्याला वाय कंपोनंट आहे तो पण डाऊनवर्ड आहे ऍक्सलरेशन जे आहे ते मायनस जी इंटू जे कॅप आहे दिस इज वेल नोन. ऍक्सलरेशनचा विचार झाला टिक मार्क. टाइम त्यांनी दिलेला आहे किती दिलाय 2 सेकंड दिलेला आहे टिक मार्क. सो हे सगळं आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया या सगळ्याला काय म्हणूया 2 म्हणूया इनिशियल वेलॉसिटी ऍक्सलरेशन आणि टाइम. सो इक्वेशन 2 in 1 पुट करा स्पीड आफ्टर किंवा वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड मिळेल आपल्याला यू बार. इनिशियल कंपोनंट काय बघा 8i प्लस इनिशियल वेलॉसिटी काय 8i प्लस 6j 8i प्लस 6j प्लस ऍक्सलरेशन काय बघा मायनस जी इंटू जे कॅप इंटू टाइम किती आहे बघा 2 सेकंड. जी ची व्हॅल्यू 10 घ्या. काय आलं उत्तर सांगा हाऊ मेनी आय कॅप प्लस हाऊ मेनी जे कॅप. बघा ते बाळा काय काय येते आन्सर. जी ची व्हॅल्यू 10 घ्या 9.8 नाही घ्यायची दिली असेल तरच 9.8 घ्या. 10 into 2 डायरेक्टली 20 लिहू का लिहायचं सगळं लिहा करा आन्सर सांगा हाऊ मेनी आय प्लस हाऊ मेनी जे. माझ्या आधी आन्सर यायला पाहिजे तुमचं स्पीड तुमचा माझ्या डबल ट्रिपल असला पाहिजे. चला का बीबर हा ह्याचा आपल्याला स्पीड विचारलाय आफ्टर 2 सेकंड वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड कळाली स्पीड पाहिजे आहे. सो मॉड ऑफ बी बार अंडर रूट किती येणार आता अंडर रूट 8 स्क्वेअर करत बसू नका अंडर रूट 8 स्क्वेअर प्लस 14 स्क्वेअर करत बसू नका. मी तुम्हाला काय सांगितलंय जेव्हा जेव्हा कॉमन काढता येतो वेक्टर मधनं तुम्हाला एखाद्या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढायचा आहे तर कॉमन काय काय येते बघा ना 8 आणि 14 2 कॉमन येते ना. सो लिहा ना इथं काय येते 4i मायनस 7j 4i मायनस 7j. याच्याने काय होतं कॅल्क्युलेशन सिम्पल होतं. हा 2 तुम्ही डायरेक्ट आता या वेक्टरचा तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचा आहे 2 कॉमन काढलाय 2 ऍज इट इज बाहेर ठेवा अंडर रूट टाका 4 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर डायरेक्टली करा. आता तुम्ही प्लस 7 चा स्क्वेअर करा नाही तर मायनस 7 चा करा फरक पडत नाही. कोएफिशियंट ऑफ आय स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ जे स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ के स्क्वेअर. के चा कोएफिशियंट नाहीये सोडून द्या विचार. किती येते 36 प्लस 49 किती येते 85 एम आय राईट. चेक करा ते. So 2 root 85 that's the answer 2 root 85 that is going to be the answer. Check 4 चा square 16 sir bar 16 my mistake 16 plus 49 किती येते 65 2 root 65 is going to be the answer. आले का त्यांचं कितवा क्वेश्चन करतोय आपण 68 क्वेश्चन आहे बघा. त्यांनी 8i प्लस 14j केलेलं आहे त्यांनी स्पीड विचारलाय पण लिहिताना वेलॉसिटी लिहिली आहे. त्यांनी आन्सर म्हणून 8i प्लस 8i मायनस 14j एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे आपण काढले आन्सर 2 रूट 65 करेक्ट आहे आपलं. ओके पुढे जाऊया.
पहिला बीट झाला. पुढे बघा, टाइम ऑफ फ्लाइट. बा टाइम ऑफ फ्लाइट विचारलाय. सो तू कन्सिडर करशील व्हर्टिकल मोशन, व्हर्टिकली अप अगेन व्हर्टिकली डाऊन. सो टाइम ऑफ फ्लाइट साठी लॉजिक काय आहे सर? टाइम ऑफ फ्लाइट साठी व्हर्टिकल मोशन कन्सिडर करा. बीट नंबर बी मध्ये काय विचारलंय? टाइम ऑफ फ्लाइट. आता बघा, टाइम ऑफ फ्लाइट, टाइम ऑफ फ्लाइट कसा सॉल्व्ह होतो टाइम ऑफ फ्लाइट वाला क्वेश्चन? सर टोटल मोशन जी आहे त्या टोटल मोशन इज कॉम्बिनेशन ऑफ व्हर्टिकल प्लस हॉरिझॉन्टल. त्यातला व्हर्टिकलचा फक्त विचार करा. व्हर्टिकलचा टाइम काढला काय आणि टोटलचा टाइम काढला काय, सेमच असणार आहे. ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड्स विथ द व्हेलॉसिटी यू साइन थिटा. बरोबर का? व्हेलॉसिटी काय आहे? अपवर्ड आहे, यू साइन थिटा. डिस्प्लेसमेंट किती होणार पार्टिकलची? हा इनिशियल पॉइंट आहे आणि हा फायनल पॉइंट आहे. पॉइंट ए, बी किंवा एक्स वाय झेड नाव देऊया. एबीसीडी ऑलरेडी वापरले आपण. एक्स, वाय आणि झेड. डिस्प्लेसमेंट जी होणार बाळ ती किती होणार? डिस्प्लेसमेंट जी होणार ती किती होणार? इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट एक्स आहे, अल्टिमेटली तो आलाय फायनली झेड पॉइंटला. सो एक्स टू झेड झाली डिस्प्लेसमेंट. इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट ही झाली तुमची डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वेक्टर एस बार. सो टाइम ऑफ फ्लाइट काढायसाठी तुम्ही जे इक्वेशन यूज कराल ते असं असेल, एस बार इज इक्वल टू एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, आता हे जे इक्वेशन आहे हे तुम्ही व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये यूज कराल. ओके, फॉर व्हर्टिकल मोशन. फॉर व्हर्टिकल मोशन व्हर्टिकल मध्ये दोन पार्ट्स आहेत, अपवर्ड प्लस डाऊनवर्ड. वेक्टर फॉर्मच यूज करतोय आपण इथं, कुठं स्केलर फॉर्म आणत नाही. ओके, वेक्टर फॉर्म यूज केल्याचे फायदे आहेत. हा, डिस्प्लेसमेंटला तुम्ही डायरेक्टली लिहा वाय डिरेक्शन मध्ये, इनिशियल वेलॉसिटी वाय डिरेक्शन मध्ये आणि ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन. ओके, आणि हा जो काय टी असेल तो टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल टी लिहा. टोटल मोशन साठी लागलेला टाइम काढायचा आहे बाळा. टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली आहे बघा. ही टोटल डिस्प्लेसमेंट झाली आहे ती, याचा मॅग्निट्यूड तुम्हाला दिलाय. हाईट ऑफ द टॉवर इज गोइंग टू बी द टोटल डिस्प्लेसमेंट. ऍग्री डिसएग्री? हाईट ऑफ द टॉवर इज गोइंग टू बी द टोटल डिस्प्लेसमेंट. ऍग्री डिसएग्री? त्याचा विचार करा. तुम्ही आधी हाईट ऑफ द टॉवर, तुम्ही आधी टॉप ऑफ द टॉवरला होता, ऑब्जेक्ट वरती गेला आणि अल्टिमेटली तो बॉटम ऑफ द टॉवरला आलाय. डिस्प्लेसमेंट जी असणार आहे बाळ ती किती असणार आहे? इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट आहे बाळ. इनिशियल पॉईंट इथं आहे. ओके, आणि बाळ फायनल पॉईंट इथं आहे. सो डिस्प्लेसमेंट जी झाली आहे ती कशी झाली आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि ती 11 मीटरची झाली आहे. सो इथे लिहितो मी डायरेक्टली. डिस्प्लेसमेंट जो एस बार वेक्टर आहे, एस बार वेक्टर किती आहे? -11 समजतंय का? डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस, डाऊनवर्ड आहे म्हणून -11 ट्राय टू अंडरस्टँड. लेट अस राइट दिस एस बार हियर. तो एस बार डिस्प्लेसमेंट इन वाय डिरेक्शन डायरेक्टली लिहूया. 11 त्याचा मॅग्निट्यूड आहे, डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस जे न मल्टिप्लाय 11 ला. इनिशियल व्हेलॉसिटी इन वाय डिरेक्शन ती किती आहे? यू साइन थिटा. इथे काही रफ कॅल्क्युलेशन लिहून ठेवूयात. यू साइन थिटाची व्हॅल्यू आपण मगाशी काढली होती, चेक करा डायरेक्टली, परत काढत बसायची काय गरज नाही. यू साइन थिटाची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, ती येते 10 इंटू 3/5. यू ची व्हॅल्यू 10 आहे, यू ची व्हॅल्यू 10 आहे. साइन आहे 37 चा, थिटा आहे 37 राईट. साइन घ्या 37 चा. 37 च्या अपोजिट किती असतं? 3. हायपोटेनस 5. सो 10 इंटू 3/5. सो 2 इंटू 3 आन्सर येणार आहे 6. चेक करा. 10/5 इज 2. 2 इंटू 3 6. यू साइन थिटाची व्हॅल्यू आहे 6. बर, पण ती व्हेलॉसिटी अपवर्ड आहे ना. सो 6 एवढी व्हेलॉसिटी अपवर्ड म्हणजे इंटू जे कॅप प्लस जे कॅप. टाइम किती लागणार आहे? टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल टी प्लस हाफ ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन ते किती आहे? टोटल ऍक्सलरेशन पण -g इंटू जे कॅपच आहे, आणि ऍक्सलरेशन इन वाय डिरेक्शन ते पण -g इंटू जे कॅपच आहे. ऍक्सलरेशन इन एक्स डिरेक्शन मात्र 0 आहे. एक्स वाला ऍक्सलरेशन 0 आहे, वाय वाला -g इंटू जे कॅपच आहे, आणि टोटल ऍक्सलरेशन पण -g इंटू जे कॅपच आहे. एक्स वाला फक्त 0 आहे. टाइम किती आहे? टाइम ऑफ फ्लाइट चा स्क्वेअर. नंबर्स टाका पटपट पटपट. जे कॅन्सल. -11 6 इंटू कॅपिटल टी. जी ची व्हॅल्यू टाका टाका 10. सो मायनस ऍज इट इज. जी ची व्हॅल्यू 10 अपॉन 2 ऍज इट इज. जे कॅन्सल झालाय टी स्क्वेअर. 60 -5t स्क्वेअर -11. हा -5t स्क्वेअर लेफ्टला आणा म्हणजे +5t स्क्वेअर. 60 लेफ्टला आणा म्हणजे -60. -11 ऍज इट इज इक्वल टू 0.
बोला, फॅक्टर्स पडता येतील का? काय करूया? मायनस बी प्लस मायनस करूया. टीची व्हॅल्यू सांगा काय येते? मायनस बी म्हणजे मायनस ऑफ -6 प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर. बी स्क्वेअर आहे आपला, ए किती आहे आपला? असंच असते ना, आठवतंय का? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए आहे 5, बी आहे -6, सी आहे -11. ए आहे 5, बी आहे 6, सी आहे -11. क्वाड्रॅटिक, ही क्वाड्रॅटिक सॉल्व करा. मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. ए ची व्हॅल्यू 5 आहे, सी ची व्हॅल्यू -11 आहे, अपॉन 2a. मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ए किती आहे? ए आहे 5. करा ते कॅल्क्युलेशन. -6 मायनस प्लस प्लस 6 प्लस मायनस रूट ऑफ -6 चा स्क्वेअर 36 मायनस मायनस प्लस 4 इंटू 5 20, 20 इंटू 11 220. बरोबर ना? 4 इंटू 5 20, 20 इंटू 11 220 अपॉन 10. किती येते बघा ते? किती येते? 220 प्लस 236 म्हणजे 256 अपॉन 10. 256 चा स्क्वेअर रूट किती येणार? 16 अपॉन 10. आता मला सांगा, 6 मधनं 16 ला सबट्रॅक्ट करूया का? चालेल का? 6 मधनं 16 ला सबट्रॅक्ट केलं तर -6 अपॉन 10. अरे टाइम कधी निगेटिव्ह येईल का? टाइम ऑफ फ्लाईट निगेटिव्ह येणार नाही, त्यामुळे चालणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे याचं फायनल आन्सर जे आपण घेणार ते काय घेणार? यातला कुठला ऑप्शन सिलेक्ट करणार? 6 -16 की 6 + 16? जे पॉसिबल होऊ शकते तेच घ्यायचं. दोन्ही पॉसिबल असतील तर दोन्ही घेतले तरी चालतील, काही अडचण नाही. किती आलं बघा ते? फायनल स्टेप बाळांनो इथे लिहितो. मायनस पॉसिबल नाही आहे म्हणून डायरेक्टली प्लसच लिहिलं. यातला एक ऑप्शन चूज करायचा होता, एक चूज केला. ओके, निगेटिव्ह पॉसिबल नाही आहे. फायनल आन्सर 6 + 16 अपॉन 10 म्हणजे 22 अपॉन 10 म्हणजे 2.2 आन्सर येणार. आले का बघा ते? माझा आन्सर आलाय, तुमचा आलाय का चेक करा. 6 + 16 22, 22 अपॉन 10 that will be 2.2. so 2.2 सेकंड एवढा टाइम लागेल, टाइम ऑफ फ्लाईट. झालं का बघा? व्हेरी गुड. जमायला लागली का क्वेश्चन्स? मोशन इन 1D आलं की मोशन इन 2D इझिली येते. काही वेगळं डोकं लावायचं नाहीये, फक्त मोशनला रिझॉल्व्ह करायचं आहे अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय मध्ये. ओनली थिंग दॅट यू नीड टू अंडरस्टँड इज यू हॅव टू रिझॉल्व्ह द मोशन अलॉंग एक्स अँड अलॉंग वाय. Nothing different is to be done. Next, bit number C. Bit number C, we have to find out horizontal range. Bit number C मध्ये आपल्याला काढायचे horizontal range. Horizontal range कशी काढणार आहात बाळांनो horizontal range? थॉट तुम्ही सांगायचं, थॉट तुम्ही सांगायचं. सर मदत करणार नाहीत आज. क्वेश्चन सॉल्व्ह करायला आता माझी गरज लागणार नाही, कारण बरेच क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेत. व्हॉट एव्हर थॉट दॅट कम्स टू युअर माइंड यू आर गोइंग टू आन्सर मी. हॉरिझॉन्टल रेंज पाहिजे बघा. टाइम ऑफ फ्लाईट आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आहे, वाय कंपोनंट आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, टाइम ऑफ फ्लाईट आहे. काय करू आम्ही सांगा? आम्हाला रेंज पाहिजे. रेंजचे क्वेश्चन केलेत आपण बऱ्याच वेळा. यू नो व्हॉट इज टू बी डन. यू जस्ट टेल मी दॅट. बोला. सरफराज इज सेइंग सर यूज द फॉर्म्युला फॉर आर. अरे बाळ, फॉर्म्युला कुठला आहे? एबीसी मोशनचा फॉर्म्युला शिकवलाय मी तुम्हाला. ABCD या मोशनचा फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडं. सरफराज, आर यू गेटिंग इट? तुला A to C डिस्टन्स काढता येते बाय फॉर्म्युला. A to C डिस्टन्स बाय फॉर्म्युला काढता येतंय.
आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी, हाच फॉर्म्युला म्हणतोस ना. तो या मोशन साठी आहे ए बी सी, या मोशन साठी ती रेंज यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. तो डायरेक्ट फॉर्म्युला तिकडे आहे. पण याचं काय, इथे एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे, हे स्मॉल आर तर होणारच आहे, प्लस हे एक्स्ट्रा, यासाठी येस. गुड. सो करेक्ट आन्सर ज्यांनी दिलंय त्यांनी काय काय दिलंय चेक करूयात. ते काय म्हणतायत, ओके, काही लोक डायरेक्टली आन्सर सांगतायत यू कॉस थिटा इंटू कॅपिटल टी करा सर, बरोबर आहे. काही लोक म्हणतात स्पीड इंटू टाइम करा सर फॉर हॉरिझॉन्टल मोशन. करेक्ट आहे बाळांनो, ऑल ऑफ यू हॅव गिवन दी करेक्ट आन्सर. सोहम म्हणतो यू साइन थिटा इंटू टी. सोहम विचार कर, यू साइन थिटा काय एक्स कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी आहे का? मी तुला रेंज विचारतोय, स्पीड इंटू टाइम करताना ह्या यू साइन थिटाचा काय संबंध आहे? हा यू कॉस थिटा आहे, हा यू साइन थिटा आहे. सोहम समजतंय का? हा, यू कॉस थिटा पाहिजे. सो करणार काय आहात तुम्ही बाळांनो, तुम्ही हॉरिझॉन्टल रेंज काढायसाठी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम डायरेक्टली वापरू शकता. कधी वापरतात डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम? सर जर मोशन युनिफॉर्म असेल तर, म्हणजे विदाउट एक्सलरेशन असेल तर. अरे बाळा, हॉरिझॉन्टल मोशन विदाउट एक्सलरेशनच असते ना. हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू हॉरिझॉन्टल स्पीड इंटू टोटल मोशनचा टाइम. टोटल मोशनचा टाइम म्हणजे काय बाळा? सर टोटल मोशनचा टाइम म्हणजे टाइम ऑफ लाईट. टोटल मोशनचा टाइम म्हणजे काय? टाइम ऑफ लाईट. टोटल मोशनचा टाइम म्हणजे टाइम ऑफ लाईट. किती स्पीडनं कव्हर केले हॉरिझॉन्टल डिस्टन्स, किती स्पीडनं कव्हर केलेला आहे? यू एक्स. आणि ते कॉन्स्टंट आहे, तो स्पीड कॉन्स्टंट राहणार आहे कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एक्सलरेशन नाही. सो यू एक्स, तो एक्स कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी काय आहे? यू कॉस थिटा. लिहा यू एक्स इंटू टी, तो किती आहे? यू कॉस थिटा इंटू टी. व्हॅल्यूज टाका पटपट पटपट. यू ची व्हॅल्यू आहे 10, कॉस थिटा म्हणजे कॉस ऑफ 37, टाइमची व्हॅल्यू तुम्ही काढली आहे 2.2 सेकंड. त्याला काय 22/10 लिहायचं असेल 22/10 लिहा, काय अडचण नाही. हे 10 इंटू 2.2 ते किती झालं? 22 कॉस 37. हा, 37 च्या अपोजिट काय असतं? 37 च्या अपोजिट 3 असतं. मग ऍडजेसंट काय असणार? 5 का 4? 37 च्या अपोजिट 3 असते ना, मग ऍडजेसंट 4 असणार. कॉस 37 काय असणार? ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. पटपट पटपट असं ट्रायंगल इमॅजिन न करता सुद्धा, सॉरी ट्रायंगल ड्रॉ न करता नुसता इमॅजिन करून पण करता येईल. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय काय कराल हे कॅल्क्युलेशन करायला? 88/5 कराल तसंही चालेल. मी नाही करणार 88/5. 4/5 मला माहिती, भाग गेला नाही, 4 ला भाग गेला नाही, 0 घेतला. डेसिमल पॉईंट आला की डेसिमल पॉईंट लिहून घेतला. 40/5 8. सो आन्सर आलं 0.8. 22 इंटू 8, 22 गुणिले 8 पटकन करू शकता, किंवा 8 2 16, 5 आला 1, 8 2 16 आणि 1 17. 8 इंटू 2 16, कॅरी 1, 8 इंटू 2 16, 16 प्लस 1 17. डॉट नंतर एक डिजिट, 1 डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट, दॅट विल बी 17.6 मीटर. दॅट्स माय आन्सर फॉर हॉरिझॉन्टल रेंज CW. त्यांनी 88/5 असा आन्सर काढले, आमच्याकडे 17.6 असा आन्सर आहे. त्यांचा आन्सर असा आहे, ठीक आहे ना. ऑप्शन आम्ही चेक करणार, ऑप्शन मध्ये जर 88/5 असेल तर आम्ही इथंच कॅल्क्युलेशन बंद करू ना, पुढचं कॅल्क्युलेशन कशाला करू? स्मार्ट वर्क आम्ही पण करणारच आहे की, ऑलवेज स्मार्ट वर्कच करणार आहे आम्ही. पुढं नेक्स्ट बीट, मॅक्सिमम हाईट अटेंड बाय द पार्टिकल. इथेच करूया का? बीट नंबर डी, त्यात म्हणतायत ते मॅक्सिमम हाईट अटेंड बाय दी पार्टिकल. आता ती ग्राउंड पासून कॅल्क्युलेट करायची. मॅक्सिमम हाईट अटेंड बाय दी पार्टिकल. डायग्राम बघा, इथं आहे डायग्राम. ही टोटल हाईट कॅल्क्युलेट करायची आहे बाळांनो, कॅपिटल H कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल? हाईट ऑफ दी टॉवर जी काय आहे ती प्लस हा फॉर्म्युला वाला H ऍड करावा लागेल. बोला येस नो, ऍग्री डिसऍग्री? कॅपिटल H कॅल्क्युलेट करायला पहिल्यांदा हाईट ऑफ दी टॉवर 11 ऍज इट इज प्लस हा फॉर्म्युला वाला H. हा फॉर्म्युला जर शिकवलाय, या H चा फॉर्म्युला शिकवलाय मी तुम्हाला ऑलरेडी. या मोशनचा H तुम्हाला डायरेक्टली काढता येतोय. सो करूया. सो कॅपिटल H इज इक्वल टू 11 प्लस स्मॉल h. कॅपिटल H इज इक्वल टू 11 प्लस स्मॉल h. सो लिहा
कॅपिटल एच इज इक्वल टू 11 प्लस स्मॉल एच. स्मॉल एचचा फॉर्म्युला आत्ताच्या केसमध्ये स्मॉल एच म्हणा कॅपिटल एच म्हणा ते डायग्राम मध्ये बघून म्हणायचं असते ना. आता याला तुम्हाला झेड म्हणायचंय म्हणा, झेड काय अडचण नाही, या हाईटला तुम्हाला झेड म्हणायचंय म्हणा, पण शक्यतो कसं हाईट आहे ना, शक्यतो हाईटला एच म्हणावं. आता तिथं कॅपिटल एच आपण वापरत नाही, आता आपण इथं एच वापरतोय कॅपिटल एच, ठीक आहे ना. पण फॉर्म्युला तर एच चा राहीलच ना, तो जो काय सेम असतो तो यू स्क्वेअर काय असतो, काय असतो फॉर्म्युला, साइन 2 थीटा की साइन स्क्वेअर अपॉन 2, यू स्क्वेअर अपॉन जी तर आहे, साइन 2 थीटा की साइन स्क्वेअर अपॉन 2. शीतल म्हणते साइन 2 थीटा. रेंज मध्ये काय असते, हाईट मध्ये जर साइन 2 थीटा असेल मग रेंज मध्ये काय असेल, रेंज मध्ये साइन स्क्वेअर असेल का. हाईट म्हणजे काय, वरती आणि खाली, सॉरी हाईट म्हणजे काय, वरती आणि खाली, हाईट म्हणजे अप अँड डाऊन असा विचार करायला सांगितलं ना. एच कसं असतं, व्हर्टिकल, व्हर्टिकल म्हणजे वरती आणि खाली, वरती आणि खाली, वरती आणि खाली म्हणजे वरती एक 2 पाहिजे खाली एक 2 पाहिजे, म्हणजे एक स्क्वेअर मध्ये पाहिजे आणि एक डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. काय शिकवला फॉर्म्युला, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, वरती एक 2 झाला खाली एक 2 पाहिजे नाही, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. ओके, हा झाला एच, झाला का. टाका व्हॅल्यूज, टाका पटपट पटपट. यू ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 10, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. थीटाची व्हॅल्यू दिली आहे 37, साइन 37. आता ब्रॅकेट टाका, साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर, साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन थीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो साइन 37 चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2, जी ची व्हॅल्यू 10. करा ते पटपट पटपट, कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे, माझ्या आधी तुमचं कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. साइन 37 जे अपोजिट अपॉन हायपोटेनस, 37 चा अपोजिट 3 अपॉन 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर सर अपॉन 2 इंटू 10, सर 10 ला 10 कॅन्सल, 3 स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25. सो ते आलं 9/25. त्या 9/25 ला परत अपॉन 2 आहे, 25 पण अपॉन मध्येच आहे, 2 पण अपॉन मध्येच आहे, म्हणजे हा पण डिनॉमिनेटर मध्येच आहे, हा पण डिनॉमिनेटर मध्येच आहे. सर यू चा स्क्वेअर आहे, बर यू चा स्क्वेअर आहे, मग एक 10 कॅन्सल होईल, एक 10 शिल्लक राहणार बाळ, एक 10 कॅन्सल होईल पण एक 10 शिल्लक राहणार. बर, सो 10 चा स्क्वेअर, स्क्वेअर कॅन्सल झाला, एक 10 शिल्लक राहिला, सो तो 10 इथं लिहितो. हा 2 हा 2 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि हा 25 पण डिनॉमिनेटर मध्येच आहे. सो 10 प्लस 25 इंटू 2 50 होणार आहे. 50 लिहायचं असेल लिहा, नसेल लिहायचं लिहू नका, काही अडचण नाही. ते करा आणि फायनल आन्सर सांगा मला पटकन. 10 प्लस समथिंग काहीतरी बघा ते किती येते. 9/5 येते, 9/5 म्हणजे किती येते ते, 9/5 येते का, 10/2 5, 5 अपॉन 25 1/5, 9/5, 9/5 किती येते 4.5, 9/5 किती येते, किती येते बघा 9/5, 1.8 येते, बरोबर. Where is 11? Oh, Mrinal is asking where is 11? इथं काय मग 11 आहे मग. बाय मिस्टेक वी रोट इट एज 10. करेक्शन करा. याचा आन्सर 1.8 येत आहे, ते कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही. यू शुड बी एबल टू डू दॅट ऑन युअर ओन. 1.8 आलंय. ओरली पण करू शकता तुम्ही, काय अडचण नाही आहे, ओरली पण करता येते. 10/2 5, 5/25 मीन्स 1/5, 9/5, 9/5 म्हणजे कसं काढणार, कुठं करून दाखवू, इथं करून दाखवू का, 9/5 ओरली करता येते. 9/5 तुम्ही मनातल्या मनात हे सगळं कराल. 5 ला तुम्ही 10/2 कराल, 5 ला काय कराल तुम्ही 10/2, तो अपॉन 2 वरती गेला, हे सगळं मनातल्या मनात करता येते. 5 ला 10/2 करता येते आणि त्या 10/2 चा 2 हा वरती नेता येतोय. 9 into 2 18/10, so that will give you 1/8. This can be done just by imagination. इमॅजिन करून हे करता येते, यासाठी काय कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. सो ते 11 प्लस 1.8 किती येते बघा, 11 प्लस 1.8 12.8. That's the answer. That's the maximum height attained by the object from the ground, CW. त्यांनी काढलंय 12.8, आपलं पण आलंय 12.8. या चॅप्टरचे ऍडिशनल क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मोशन इन 1D आणि 2D ची ऍडिशनल क्वेश्चनची PDF एकच आहे.
टोटल 200 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 110 क्वेश्चन्स 110 क्वेश्चन्स मोशन इन 1D चे आहेत आणि फ्रॉम 111 111 पासून 200 पर्यंत मोशन इन 2D म्हणजे रिलेटिव्ह आणि प्रोजेक्ट त्याच्यावरती बेस्ड आहे. जेवढा सिलेबस झाला त्याच्यावरचे करस्पॉन्डिंग ऍडिशनल क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा. ओके, सायमल्टेनियसली मॉड्यूलचे पण सोडवायला सांगितलेले होतेच. चॅप्टर संपत आलेला आहे आपला हा. आज किंवा उद्या हा चॅप्टर संपवायचा प्रयत्न करू आपण. जेवढा संपतोय तेवढा आज संपू. पुढं नेक्स्ट बीट काय बघा. स्पीड जस्ट बिफोर स्ट्रायकिंग द ग्राउंड v इज इक्वल टू यू प्लस एटी वापरून इथला स्पीड जस्ट बिफोर स्ट्रायकिंग द ग्राउंड तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. काय नाही, v इक्वल टू यू प्लस एटी करणार आहे. टोटल टाइम ऑफ फ्लाईट, टोटल टाइम ऑफ फ्लाईट तुम्हाला माहित आहे. या व्हेलॉसिटीची वेक्टर मध्ये व्हॅल्यू काढा, मग त्याचा मॅग्निट्यूड घ्या, तुम्हाला स्पीड मिळेल. लिहा स्पीड जस्ट बिफोर स्ट्रायकिंग ग्राउंड. लास्ट पॉइंट, स्पीड जस्ट बिफोर स्ट्रायकिंग द ग्राउंड. स्पीड जस्ट बिफोर स्ट्रायकिंग द ग्राउंड. ग्राउंडला हिट करायच्या जस्ट आधी किती स्पीड असेल. अरे जस्ट आधी म्हणजे काय, टोटल टाइम ऑफ फ्लाईट किती आहे बघा आणि v इक्वल टू यू प्लस एटी इक्वेशन वापरा सर. बरोबर का नाही बाळांनो. v इक्वल टू यू प्लस एटी वापरायचं आहे. फक्त काय करायचं आहे, टोटल टाइम ऑफ फ्लाईट घ्यायचा आहे आणि फायनल व्हेलॉसिटी ॲज अ वेक्टर काढायचा आहे, त्याचा परत मॅग्निट्यूड घेऊन स्पीड काढायचा आहे. करा ते कॅल्क्युलेशन. आता माझ्या आधी तुमचा आन्सर यायला पाहिजे. सुरुवात करूयात आपण एकत्र. करा v बार इज इक्वल टू यू बार प्लस ए बार इंटू टी. यू बारची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दाखवली होती. कुठे केली आहे बघा ती यू बारची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. इथं करून दाखवली होती यू बारची व्हॅल्यू 8i प्लस 6j. यू बारची व्हॅल्यू ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दाखवलेली आहे 8i प्लस 6j. एक्सेलरेशन मायनस जी इंटू जे कॅप, नो डाऊट. सो 8i प्लस 6j, एक्सेलरेशनची व्हॅल्यू मायनस जी इंटू जे कॅप, मायनस जी इंटू जे कॅप. टी म्हणजे टाइम ऑफ फ्लाईट, कॅपिटल टी. व्हॅल्यूज पट 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 पुट कर आणि माझ्या आधी आन्सर यायला पाहिजे. हा, हे मायनस ऍज इट इज. जी ची व्हॅल्यू 10, जे कॅप ऍज इट इज. टाइम ऑफ फ्लाईट 2.2 सेकंड कॅल्क्युलेट केलाय ऑलरेडी. आय वाल्या टर्म्स एकत्र घ्या, जे वाल्या टर्म्स एकत्र घ्या. 2.2 इंटू 10 22. सो मायनस 22j. 2.2 इंटू 10 22 इंटू जे, तो मायनस 8i ऍज इट इज. मायनस 22 प्लस 6 किंवा प्लस 6 मायनस 22, प्लस 6 मायनस 22. जे चे कोइफिशियंट, जे वाल्या टर्म्स एकत्र घ्या ना. मायनस 16j असं काहीतरी आन्सर व्हायला लागले बघा. 8 कॉमन काढला तरी चालेल. 8 कॉमन करा, मॅग्निट्यूड काढायचं आहे ना. मॅग्निट्यूड काढताना कॉमन घेतलं तर चालतंय, शिकवलंय तुम्हाला मी. माझं काय चुकलं असेल तर मला सांगा. मॉड काढा त्याचा. 8 ऑलरेडी स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला तरी चालतोय. आय चा कोइफिशियंट 1 आहे, 1 चा स्क्वेअर. जे चा कोइफिशियंट -2 आहे, -2 चा स्क्वेअर. सर -2 चा स्क्वेअर करा, नाही तर +2 चा स्क्वेअर करा. स्क्वेअर तर पॉझिटिव्ह येणार आहे सर. बघा अजूनही कुणी मला आन्सर रिप्लाय केलेलं नाहीये. दॅट्स माय आन्सर. CW. एव्हरीवन झालं की सांगा. करा करा ते. रूट 5 ची व्हॅल्यू पण शिकवली तुम्हाला मी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रूट 5? हा, रूट 5 ची व्हॅल्यू सांगा बरं. कोणाला आठवते बघूया. शिकवलेली तर आहे. करेक्ट देवी, परफेक्ट आन्सर. विसरते कसं? विसरायला नाही पाहिजे. त्यासाठी गणित सोडवत राहायला पाहिजे. सारखं 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 गणित सोडवून 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 आपोआप पाठ होते. मलाही तसंच पाठ झालेलं आहे. मी काही वेगळं स्पेशल एफर्ट्स नाही घेतले. मी फक्त जेवढं मला सॉल्व्हिंग दिलं जायचं तेवढं सगळं सॉल्व्हिंग कम्प्लीट करायचो आणि सगळं सॉल्व्हिंग कम्प्लीट करून झालं आणि वेळ शिल्लक राहिला तर परत रिव्हिजन मध्ये वापरायचं. सो कंटिन्युअसली अभ्यास एके अभ्यास, आणि त्यात मजा पण येते.
क्वेश्चन्सला ऍज अ चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करत चला आणि सॉल्व्ह करून दाखवत चला. मजा येते आणि भरभर करायचं सॉल्व्ह, स्मार्टली करायचं सॉल्व्ह. आता बघा ना, मी एवढ्या सगळ्या स्टेप्स केलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या स्टेप्स वळवणं रिक्वायर्ड नाही तर तुम्हाला हे मनात कळतंय 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 4 होणार आहे, ते √5 येणार आहे, हे सगळं मनातल्या मनात करता येते. या स्टेप नंतर डायरेक्टली ऑप्शन्स बघून ऑप्शन टिक करणं असं एक्सपेक्टेड असते. एमसीक्यू जेव्हा टिक करत असता ही स्टेप केल्यानंतर 8√5 येते हे कळतेच की 1 चा स्क्वेअर 1 आहे, -2 चा स्क्वेअर 4 आहे, 4 + 1 5 होणार आहे, √5 झालं ते आणि हे 8. स्टेप्स लिहायची पण गरज नाही, कारण तुमचं कुणी रफ कॅल्क्युलेशन चेक करायला येणार नाहीये. हा, आता सॉल्व्हिंगच्या वेळी तुम्ही करा रफ कॅल्क्युलेशन, पण परीक्षेमध्ये जे रफ कॅल्क्युलेशन कराल ते इथपर्यंतच कराल ना. तर दिसतोय तुम्हाला ऑप्शन 8√5, करा मग टिक. पण सर 8√5 ऑप्शनच दिसत नाहीये, मग काय चुकलंय का आमचं? नाही, टाका त्या √5 ला 2.23 टाका, 8 न मल्टिप्लाय करा, 8 × 3 24 कॅरी 2, 8 × 2 16, 16 + 2 18 कॅरी 1, 8 × 2 18, 8 × 2 16, 16 + 1 17. two digits after dot नंतर 2 digit, that will be 17.84. velocity आहे सो किंवा स्पीड आहे सो मीटर पर सेकंड. in this way you are going to calculate further. √7 किती लोकांना पाठ आहे? बोला √7 ची व्हॅल्यू सांगा. त्यावेळी आपण बघितलं होतं, कॅल्क्युलेटर मध्ये पण बघितलं होतं आणि आपण आन्सर लक्षात ठेवायचं म्हटलं होतं. √7, 8 चा स्क्वेअर 64 आहे, 9 चा स्क्वेअर 81 आहे. सो 8 आणि 9 च्या इन बिटवीन काहीतरी असणार आहे. 8.5 चा स्क्वेअर नाही, 64 चा विचार, सॉरी माझी मिस्टेक झाली. माझ्या डोक्यात आलं ते 70 नाही, 7 आहे, 7 आहे. सो 7 साठी काय करावं लागेल? 2 चा स्क्वेअर 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9 आहे, 2. हा 2 चा, हा 3 चा, 2.5 चा स्क्वेअर करून बघा. 2.5 चा स्क्वेअर कसा करतात? कुठल्याही नंबरच्या शेवटी जर 5 असेल तर 25 ऍज इट इज लिहा, 5 ला सोडून द्या, 5 सोडून जो काय नंबर शिल्लक राहतोय त्या नंबरचा नेक्स्ट नंबर कोण आहे? 2 चा नेक्स्ट नंबर आहे 3, 2 × 3 करा तो नंबर आणि नेक्स्ट नंबरची मल्टिप्लिकेशन करा आणि इथं लिहा. आणि इथं नंबर मध्ये डॉट नंतर 1 डिजिट आहे, स्क्वेअर केला की 2 डिजिट येतील डॉट नंतर. सो 6.25 आपल्याकडे आहे 7, म्हणजे 2.5 पेक्षा जास्त आन्सर आहे. सो 2.6 किंवा 2.7 असं ते आन्सर असलं पाहिजे. एक्झॅक्ट आन्सर जे आता तुम्ही मला सांगताय ते मी इथं तुम्हाला लिहून दाखवतोय. द आन्सर दॅट आय हॅव एन्काउंटर्ड इज 2.65 अँड 2.66 बार. काही लोक 2.65 म्हणतात, काही 2.66 म्हणतात. इट इज राईट 2.65. काय अडचण नाही, 2.66 लिहिलं तरी काय अडचण नाही, नो इश्यूज. पुढं झाला क्वेश्चन. आता अशाच टाईपचे क्वेश्चन्स बाळांनो आहेत, बरेच क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स आता बाळांनो तुमचं तुम्ही सुद्धा टॅकल करू शकताय. ओके, सो लेट मी असाइन सम टास्क. रीड, लिहून ठेवा ते, रीड अँड अंडरस्टँड, वाचा आणि समजून घ्या. रीड these questions and understand. Question number 69, 70, 71 आपण सगळे मिळून सॉल्व्ह करूया. 71 आपला आपण सगळे मिळून सॉल्व्ह करूयात. हे क्वेश्चन तरी तुम्ही ट्राय करा, वाचा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय काय दिलंय, काय काय अजून ऍडिशनल लॉजिक्स असतात, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण मिळून ट्राय करूयात क्वेश्चन नंबर 71 सॉल्व्ह करायचा. काही लॉजिक्स आहेत, काही थिंकिंग इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये. बघा, ट्रॅजेक्टरीज आर शोन इन दी फिगर फॉर 3 किक्ड फुटबॉल्स. बर, 4 फुटबॉल्स आहेत आणि 4 फुटबॉलच्या ट्रॅजेक्टरीज दिलेल्या आहेत. बर, ठीक आहे. ट्रॅजेक्टरीज आर शोन इन दी फिगर फॉर 4 फुटबॉल्स इग्नोरिंग दी एअर रेजिस्टन्स. एअर रेजिस्टन्स आपण असंही प्रत्येक क्वेश्चन मध्ये इग्नोरच करतो. ऑर्डर दी ट्रॅजेक्टरीज अकॉर्डिंग टू टाइम ऑफ फ्लाइट, इनिशियल व्हर्टिकल वेलॉसिटी, इनिशियल हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, इनिशियल स्पीड अँड ऑर्डर फ्रॉम इनिशियल स्पीड,
ऑर्डर फ्रॉम लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. हे जे काही मी वाचलंय त्याला आता मी लाईन बाय लाईन पण वाचेन म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. 4 ट्रॅजेक्टरीज ड्रॉ करतो पहिल्यांदा. एक फुटबॉल किक केलाय. प्रत्येक फुटबॉलनं अचीव्ह केलेली हाईट जी आहे ना बाळांनो ती सेम आहे. प्रत्येक फुटबॉलनं अचीव्ह केलेली हाईट काय आहे? सेम. हा आहे आपला पहिला फुटबॉल. इट ट्रॅव्हल्स लाईक दिस. ओके, दिस इज द सेकंड फुटबॉल like this, and this one is the third football like this. Football A, football B, football C. बर, प्रत्येकाची व्हर्टिकल हाईट तर सेम आहे. आपल्याला काय करायचं आहे? ऑर्डर दी ट्रॅजेक्टरीज अकॉर्डिंग टू. काय क्वेश्चन आहे? ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स करा. ऑर्डर मीन्स सिक्वेन्स. लिहा फक्त. सिक्वेन्स दी ट्रॅजेक्टरीज. Order the trajectories according to time of flight. कुणाचा टाइम ऑफ फ्लाइट जास्त असेल, कुणाचा टाइम ऑफ फ्लाइट कमी असेल. ओके, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट असं अरेंज करायचं. अकॉर्डिंग टू पहिला आहे टाइम ऑफ फ्लाइट. नंतर म्हणतात vertical component, initial vertical component of velocity. Initial vertical component of velocity. Initial vertical component of velocity. Initial horizontal component. बर, initial horizontal component of velocity. आणि बीट नंबर डी आहे इनिशियल स्पीड. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा. इनिशियल स्पीड. बरोबर. बर, आता हे सगळे विचार कसे कसे करायचे समजून घेऊयात, डिस्कस करूयात. लॉजिकल क्वेश्चन आहे. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून काय उपयोग नाही. फॉर्म्युला प्लस लॉजिक कॉम्बिनेशन आहे. मला टाइम ऑफ फ्लाइट कम्पेअर करायचे. ठीक आहे, मी टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला लिहितो. मी काय करतो? टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला लिहितो. पण त्याआधी सॉल्विंग करायच्या आधी थोडीशी इन्फॉर्मेशन, थोडीशी अजून काय करूयात? एनरिच करूयात. काय करता येईल? हाईट तर व्हर्टिकल हाईट अचीव्ड बाय ऑल दी पार्टिकल्स सेम आहे. प्रत्येकाचा एच तर सेम आहे. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. बरोबर. पण यू साइन थीटा म्हणजे काय? यू साइन थीटा म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनेंट चा स्क्वेअर अपॉन 2g. आता मला सांगा बाळांनो, जी तर चारही प्रोजेक्टाइल साठी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम. चारही प्रोजेक्टाइल साठी तीन प्रोजेक्टाइल साठी ए बी सी तिन्ही ट्रॅजेक्टरी साठी व्हर्टिकल मॅक्सिमम व्हर्टिकल हाईट ती तर सेमच आहे ना. ती तर एच आहे. मग एच सेम आहे, जी तर सेम आहे, जी कॉन्स्टंटच आहे. तर व्हर्टिकल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट सेम असेल की नाही? सॉरी, इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट सेम असेल की नाही? व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणतो. इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट म्हणजेच व्हर्टिकल व्हेलॉसिटी. व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे वाय कंपोनंट. आणि कुठली व्हेलॉसिटी बघायची? इनिशियल बघायची. एच जर या तिन्ही प्रोजेक्टाइल साठी, प्रोजेक्टाइल ए, प्रोजेक्टाइल बी, प्रोजेक्टाइल सी, तिन्हीचा एच जर सेम असेल, एच सेम आहे, जी सेम आहे, तर यू वाय पण तिन्हीसाठी सेम पाहिजे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीचा, समजून घ्या, इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट जो काय असेल यू वाय, यू साइन थिटा म्हणजे काय? वाय कंपोनंट. असंच असतं ना. एक जनरल एक पिक्चर जर आपण ड्रॉ केलं प्रोजेक्टाइल मोशनचं, तर काय असेल? इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट यू कॉस थिटा आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट यू साइन थिटा. हा तुमचा यू कॉस थिटा, हा तुमचा यू साइन थिटा. बरोबर. हे सगळे यू साइन थिटा काय आहेत? सगळ्यांचे सेम असणार आहेत का? एच सेम आहे, जी सेम आहे, तर यू वाय पण सगळ्यांचे सेम असतील. इथे लिहा, ऍज हाईट ऑफ द फर्स्ट इक्वल टू हाईट ऑफ द सेकंड किंवा हाईट ऑफ द ट्रॅजेक्टरी ए
is equal to height of the trajectory B is equal to height of the trajectory C. Therefore, initial velocityचा y component of trajectory A is equal to initial velocityचा y component of trajectory B. Initial velocityचा y component of trajectory C, ui of A, ui of B आणि ui of C हे तर सेम असतील. बघा कुठल्या बिटचा आन्सर आहे? इनिशियल व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी. बिट नंबर बी चा आन्सर आहे. बिट बी चा आन्सर मिळालं. हे तिन्ही सेम आहेत, यांची ऑर्डर काय लावायची गरज नाही आहे. इन्क्रीज डिक्रीज कोण जास्त कोण कमी असं नाही आहे. हे तिन्हीच्या तिन्ही इक्वल आहेत. ऑल दीज थ्री आर इक्वल. ऑल ऑफ दीज थ्री आर इक्वल. बरोबर का? बिट बी चं आन्सर मिळालं. बिट बी चं आन्सर मिळालं. आता कॅल्क्युलेट करूया बाळांनो टाइम ऑफ फ्लाइट. ओके, बिट नंबर बी चा आन्सर पहिल्यांदा मिळाला आपल्याला, ठीक आहे ना. आता बिट नंबर ए चा आन्सर कॅल्क्युलेट करायसाठी टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय आहे? 2u sin थीटा अपॉन जी. आठवते का? बघा टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे पटकन आलं पाहिजे 2u sin थीटा अपॉन जी. अरे पण u sin थीटा म्हणजे काय? u sin थीटा म्हणजे इनिशियल वेलॉसिटीचा y कंपोनंट इज इक्वल टू टाइम ऑफ फ्लाइट. आता मला सांगा, जर इनिशियल वेलॉसिटीचा y कंपोनंट तिन्हीसाठी सेम आहे, ui ऑफ A, ui ऑफ B, ui ऑफ C, तिघांच्या इनिशियल वेलॉसिटीचा y कंपोनंट जर सेम असेल, तिघांच्या इनिशियल वेलॉसिटीचा y कंपोनंट सेम असेल, तिघांसाठी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असेल, तर तिघांसाठी टाइम ऑफ फ्लाइट सेम असणार. ऍग्री डिसएग्री? बोला यस नो. तिघांसाठी टाइम ऑफ फ्लाइट सेम असणार. So time of flight of A equal to time of flight of B is equal to time of flight of C. बोला yes no. Good. समजून घ्या ते. म्हणजे टाइम ऑफ फ्लाइट मध्ये पण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची काही गरज नाही. तिघांचा टाइम ऑफ फ्लाइट सेमच येणार आहे. तिघांसाठी व्हर्टिकल हाईट सेम आहे. तिघांसाठी व्हर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी, कुठलीही वेलॉसिटी नाही, इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट. सगळ्यांचा यू साइन थीटा सेम आहे. आता सगळ्यांचा यू साइन थीटा सेम आहे, जी तर सगळ्यांसाठी सेम आहे, सो सगळ्यांचा टाइम ऑफ फ्लाइट पण सेम असेल. ओके, सो टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ए इक्वल टू टाइम ऑफ फ्लाइट ऑफ बी इक्वल टू टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी. हे सगळे टाइम ऑफ फ्लाइट इक्वल आले. लिहायला मला इथे जागा नाहीये, सो मी काय करतो, हे सिलेक्ट करतो, थोडीशी जागा क्रिएट करतो. Therefore, time of flight of A equals time of flight of B equals time of flight of C. हे तिन्हीचे टाइम ऑफ फ्लाइट काय येतील बा? इक्वल येतील. बर, सो बिट नंबर ए चा आन्सर झाला. त्यात पण काय ऑर्डर सेपरेटली लावायची गरज नाही, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर लावायची गरज नाही. तिसरा आहे इनिशियल हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी म्हणजे यू कॉस थीटा कम्पेअर करायचे आहेत, यू साइन थीटा इक्वल आहेत. काय कम्पेअर करायचे आहेत? यू कॉस थीटा कम्पेअर करायचे आहेत. कसं करूया कम्पेअर? बिट नंबर सी, इनिशियल हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी, इनिशियल हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी ते कम्पेअर करायचे आहेत. म्हणजे काय कम्पेअर करायचे आहेत? यू कॉस थीटा कम्पेअर करायचे आहेत. काय कम्पेअर करायचे आहेत? यू कॉस थीटा आपल्याला काय करायचे आहेत? कम्पेअर करायचे आहेत. यू कॉस थीटाच्या कंपॅरिझन करायचे आहेत. बर, सगळ्यांसाठी यू साइन थीटा तर सेम आहेत, सगळ्यांसाठी यू साइन थीटा सेम आहेत. आता यू कॉस थीटाच्या कंपॅरिझन कशा करायच्या? मग काय सुचतंय तुम्हाला सांगा मला. कसं करता येईल कंपॅरिझन? काय सुचतंय? करा, जरा विचार करा. कसे कम्पेअर करायचे? आपल्याला कम्पेअर काय काय करायचंय? इनिशियल वेलॉसिटी ऑफ ए
इनिशियल वेलॉसिटी ऑफ ए, अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑफ ए याची कंपॅरिझन करायची आहे. म्हणजे हा लेस आहे मोर आहे याची कंपॅरिझन करायची, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची. त्यानंतर युबी कॉस ऑफ थिटा बी ची व्हॅल्यू काढायची, युसी कॉस ऑफ थिटा सी ची व्हॅल्यू काढायची. बघा विचार करा, या तीन नंबर्सच्या या तीन व्हॅल्यूजना कम्पेअर करायचं, कुठली व्हॅल्यू जास्त असेल. करेक्ट सोहिनी. सोहिनी सांगतेय सर रेंजचा विचार करा. आपल्याला डायग्राम मध्ये बघून बाळांनो कुणाची रेंज जास्त आहे कोणाची रेंज कमी आहे कळते की नाही? कळते की नाही? कुणाची रेंज जास्त आहे आणि कुणाची रेंज कमी आहे कळते की नाही? कळतंय बरोबर. टाइम ऑफ फ्लाईट इक्वल आहेत. अरे सगळ्यांचे टाइम इक्वल आहेत. रेंज कुणाची मोठी आहे रेंज कुणाची लहान आहे माहित आहे. त्या हिशोबानं हॉरिझॉन्टल कंपोनंट कुणाचा मोठा असेल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कुणाचा लहान असेल कळेल की नाही? बोला यस नो. थॉट क्लिक झाला की नाही? डायग्राम कडे बघणं गरजेचं होतं. जसं हाईट कडे बघितलं होतं हाईट सेम होती, तसं रेंज कडे बघून रेंज ऑफ सी हायेस्ट आहे, मग रेंज ऑफ बी आहे, मग रेंज ऑफ ए आहे. या इकडं रेंज सगळ्यांसाठी इक्वल आहे. ओके, रेंज जर सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी इक्वल नाही आहे, रेंज ऑफ सी हायेस्ट आहे. रेंजचा फॉर्म्युला काय असतोय? रेंजचा फॉर्म्युला असतोय हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी इंटू टाइम ऑफ फ्लाइट. आता झालंय कसं, रेंज ऑफ सी इकडे लिहितो, पुढे लिहितो. रेंज ऑफ सी इज हायेस्ट. सी ची रेंज जी आहे ती हायेस्ट आहे, मग बी ची रेंज आहे आणि मग कुणाची रेंज आहे? ए ची रेंज आहे. बरोबर. हा कोण आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ ए. हा कोण आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ बी. हा कोण आहे? हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ सी. यूएक्स ऑफ ए, यूएक्स ऑफ बी, यूएक्स ऑफ सी. बरोबर. रेंज काय असते? हॉरिझॉन्टल कंपोनंट इंटू टाइम. आता यूएक्स ऑफ सी, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी म्हणायची गरज आहे का? मला सांगा, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी म्हणायची गरज आहे का? का नुसतं टी म्हटलं तर चालेल? सगळ्यांचा टाइम ऑफ फ्लाइट सेम आहे ना. मग सेम असेल तर उगाच टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ बी, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ए असं म्हणत बसायची काही गरज नाही. टी म्हटलं तरी चालेल. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ बी इंटू टाइम ऑफ फ्लाइट, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ ए याच्यावर लिहायला लागलोय आपण. as range of C is more than range of B is more than range of A, therefore म्हणायचं. as this is the reason and because of this we can write this statement. range of A into time of flight. ओके, आता हे टी 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 कॅन्सल झाले. therefore initial horizontal component of C is equal to horizontal component is more than C चा horizontal component of velocity more असेल than B चा than A चा. बोला यस नो. CW समजायला लागले का तुम्हाला? कंपॅरिझन कशी करायची? रेंज वरनं कंपॅरिझन केली आहे बघा. याची रेंज मोठी आहे, त्याचा टाइम ऑफ फ्लाइट मोठा आला का? कारण हा टाइम ऑफ फ्लाइट, हा टाइम ऑफ फ्लाइट, हा टाइम ऑफ फ्लाइट कॅन्सल झाला. आणि का कॅन्सल झाला? टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ए इक्वल्स टू टाइम ऑफ फ्लाइट ऑफ बी इक्वल्स टू टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी आहे, म्हणून कॅन्सल झाला. असं आहे ते. हे कॅन्सल झालेलं पण दाखवा. तर इथं असं पण लिहून ठेवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. टाइम ऑफ फ्लाइट ऑफ ए इक्वल्स टाइम ऑफ फ्लाइट ऑफ बी इक्वल्स टाइम ऑफ फ्लाइट ऑफ सी इक्वल्स टी. ते तर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. सो जी इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केली आहे त्याच्यावरच हे ठरवायचं. बिट नंबर डी, इनिशियल स्पीड विचारतायत, यू कम्पेअर करायचे. इनिशियल स्पीड म्हणजे यू कम्पेअर करायचं आहे. कसा करणार आहे इनिशियल स्पीड यू कम्पेअर? काय येते तुमच्या डोक्यात मला सांगा, कसं करणार आहे सांगा. तुम्हाला हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑलरेडी हॉरिझॉन्टल कंपोनंटची कंपॅरिझन माहित आहे, व्हर्टिकल कंपोनंटची कंपॅरिझन माहित आहे. व्हर्टिकल कंपोनंट सगळे सेम आलेत ना आपले, वाय कंपोनंट सेम आलेत ना, युआय ऑफ ए, युआय ऑफ बी आणि युआय ऑफ सी. इनिशियल वेलॉसिटीचे व्हर्टिकल कंपोनंट सेम आलेत आणि इनिशियल वेलॉसिटीचे हॉरिझॉन्टल कंपोनंटच्या रिलेशनच, इनिशियल वेलॉसिटीच्या हॉरिझॉन्टल कंपोनंटचं रिलेशन ऑलरेडी तुमच्या समोर आहे. युआय ची कंपॅरिझन माहित आहे, युएक्स ची कंपॅरिझन माहित आहे, यू ची कंपॅरिझन विचारली.
बोला बोला. असं लिहू का? u ची व्हॅल्यू काय असणार आहे? अंडर रूट त्याच्या x कंपोनंटचा स्क्वेअर प्लस त्याच्या y कंपोनंटचा स्क्वेअर प्लस z कंपोनंटचा स्क्वेअर. z कंपोनंट नाही आहे, z कंपोनंट नाही आहे. मला सांगा uy सेम आहे ना, uy सेम आहे ना, y कंपोनंट तर सगळ्यांचा सेम आहे. मग ज्याचा x कंपोनंट मोठा त्याचा u मोठा. बोला येस नो. जर y कंपोनंट सगळ्यांचा सेम आहे, मग त्याची ही व्हॅल्यू मोठी असेल, त्याचीच ही व्हॅल्यू मोठी असेल. तुम्ही विचार करा ना, तुमच्या लॉजिकला ते पटलं पाहिजे. आता यात कंपॅरिझन कशी आहे? ux c चा मोठा आहे, मग ux b चा मोठा आहे, आणि मग ux a चा आहे. c इज मोर दॅन b इज मोर दॅन a. ux ऑफ c इज मोर दॅन ux ऑफ b इज मोर दॅन ux ऑफ a. मग इथं जे लॉजिक लागणार तेच इथं लॉजिक लागणार. सो देअरफॉर इथं पण असंच होणार ना, जर c चा ux मोठा आहे, मग b चा ux आहे, आणि मग a चा ux आहे. c b a, ज्याचा ux मोठा त्याचाच u मोठा ना. मग इथं पण सिक्वेन्स c इज मोर दॅन b इज मोर दॅन a. बोला यस. असं ते हे कंपॅरिझनचं लॉजिक पण तुम्हाला करता यायला पाहिजे, इंडिपेंडंट ऑफ मी, माझी मदत न घेता. Initial velocity of c is more than initial velocity of b is more than initial velocity of a. CW. Clear and written. Good. So comparison करता येईल. त्यांनी क्वेश्चन मध्ये सोल्युशन दिलेलं नाही आहे, नुसतं आन्सर सांगितले, जस्टिफिकेशन आपला पण आता लिहिलेले आहेत. ओके. सो हा क्वेश्चन जपून ठेवा, त्याचं सोल्युशन जस्टिफिकेशन व्यवस्थित जपून ठेवा. ती मॉड्यूल मध्ये मिळणार नाही आहे, सगळ्याच नोट जपून ठेवायचे, कुठली हरवायची नाहीये. फाईन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72. हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 73 पण आहे. दोन क्वेश्चन्स आहेत. हे दोन्ही क्वेश्चन्स पण बाळांनो तुम्ही समजून घ्या, आणि त्यांनी काय काय केले ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके. कारण आता प्रत्येक क्वेश्चन जर मी सोडवत बसलो तर भरपूर वेळ जाईल. एक लास्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला, प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. आपलं झाले प्रोजेक्शन फ्रॉम द ग्राउंड झालेला आहे, प्रोजेक्शन फ्रॉम द हाईट पण झालेला आहे. आता एक शेवटचा पॉइंट बाळांनो राहिलेला आहे, तो आहे प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. करूया सुरुवात. आपल्याकडे एक 20 मिनिटाचा वेळ आहे. शॅल वी स्टार्ट? प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. चलो. सो राइट डाउन. करूया ना सुरुवात. 72, 73 वाचून घेऊन त्याचे सोल्युशन्स बघून घ्या, समजून घ्या. ते क्वेश्चन समजतील तुमच्या लॉजिक्स ना. तुमच्या लॉजिकच्या लेवल्स एवढ्या डेव्हलप डेफिनेटली झालेल्या आहेत की तुम्हाला ते क्वेश्चन वाचून समजतील. तुम्ही सुद्धा सोल्युशन न बघता स्वतःही ट्राय करू शकाल. ओके. काही अडचण नाही. फाईन. सो स्लोली आता मी तुम्हाला टास्क द्यायला सुरुवात करेन, लॉजिक डेव्हलप करेन, कॅपेबल बनवेन पहिल्यांदा, आणि मग परत तुम्हाला सॉल्व्हिंगला सांगणार आहे. आणि काही चांगले सॉल्व्ड एक्झाम्पल्स मी तुम्हालाही स्वतःला समजून घ्यायसाठी देणार आहे. सो आता एक पॉइंट आहे, प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. सो तो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करू. राईट डाऊन दी हेडिंग. थर्ड टाइप ऑफ प्रोजेक्शन आहे. पहिलं टाइप ऑफ प्रोजेक्शन होतं ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन. ऑब्जेक्ट ग्राउंड वरनं फेकलाय, ग्राउंडला रिटर्न आलाय. ग्राउंड वरनं फेकलाय, ग्राउंडला रिटर्न आलाय. आता ऑब्जेक्ट फेकला, सेकंड टाइप मध्ये काय होतं, ऑब्जेक्ट फेकला होता फ्रॉम दी हाईट ऑफ दी टॉवर और फ्रॉम दी टॉप ऑफ दी टॉवर, म्हणजे त्याला म्हणतात प्रोजेक्शन फ्रॉम द ग्राउंड. आता असणार आहे प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. सो राईट डाऊन हेडिंग, प्रोजेक्शन ऑन inclined plane. Projection on an inclined plane. आता inclined plane म्हणजे काय, इन्क्लिनेशन म्हणजे काय, हे सगळं समजून घेऊ. inclined plane म्हणजे काय, एक असं ऑब्लिक किंवा स्लॅन्ट प्लेन. ओके. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे ग्राउंड लेवल किंवा ग्राउंड सरफेस म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन, आणि असा एक ऑब्लिक सरफेस आहे.
दॅट विल बी कॉल्ड ॲज इन्क्लाइन प्लेन. दॅट विल बी कॉल्ड ॲज इन्क्लाइन प्लेन. आता हे जे काय प्लेन आहे सर, ड्रॉ करताय लाईन आणि म्हणताय प्लेन, पण हे प्लेनच आहे, फक्त दिसताना लाईन असं दिसतं. ओके, आपण त्याला समोरनं बघतोय ना, ऍक्च्युली ती प्लेनच आहे. बर, ही असेल बाळ व्हर्टिकल लाईन. व्हर्टिकल लाईन पण ड्रॉ करतो इथंच. लेट मी ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. इथे ड्रॉ करू व्हर्टिकल लाईन, चालेल. हे झालं तुमचं इन्क्लाइन प्लेन. का अजून मोठी लाईन ड्रॉ करूया, व्हर्टिकल लाईन अशी ड्रॉ करूया, व्हर्टिकल लाईन. इन्क्लाइन प्लेन पण थोडंसं मोठं करूया. हे तुमचं इन्क्लाइन प्लेन, ही व्हर्टिकल लाईन, हे इन्क्लाइन प्लेन. बर, ओके. ही हॉरिझॉन्टल लाईन, ही इन्क्लाइन प्लेनची लाईन, ही व्हर्टिकल लाईन. बर, हळूहळू समजून घेऊयात. याला म्हणायचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन. प्लेन न हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल, त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा इन्क्लिनेशन. सिम्पली त्याला काय म्हणतात, इन्क्लिनेशन. अँगल मेड विथ दी हॉरिझॉन्टल. गिवन प्लेननी हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल म्हणजे इन्क्लिनेशन, और सिम्पली अँगल ऑफ इन्क्लिनेशन. अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ओके, लीच चला फक्त. फार सिंपल आहे, 3 फॉर्म्युले आहेत, तेवढे फक्त लक्षात ठेवायचे आहेत. डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन याच्यावरती असतो, बाकी काही वेगळं करायची गरज नाहीये. लॉजिकल क्वेश्चन जे असतात ना बाळांनो, ते असे असतात बघा. आता आपण जे 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, ते लॉजिक वाले क्वेश्चन, ज्यात तुम्हाला विचार करायचा आहे, फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. यातला फॉर्म्युला डायरेक्टली पाठ करणार आहात तुम्ही, मी सांगतो तुम्हाला. आणि तो फॉर्म्युला पाठ करायचे पण काही ट्रिक्स आहेत. आणि समजा पाठ नाही झाला तर सॉल्व्हिंगच्या पण मेथड्स आहेत, त्याही सांगेन तुम्हाला. बरं, आता काय करूया आपण, आता ऑब्जेक्ट आपण काय करूयात, या इन्क्लाइन प्लेन वरती थ्रो केला जाणार आहे. मग मे बी काय केला जाईल, डाऊन द इन्क्लाइन फेकला जाईल किंवा अप द इन्क्लाइन फेकला जाईल. इथनं खाली फेकला जाईल किंवा इथनं वरती फेकला जाईल. मग टाइम ऑफ फ्लाइट किती, मग मॅक्सिमम व्हर्टिकल हाईट किती, मग रेंज किती, असे 3 क्वेश्चन्स बाळांनो तयार होणार आहेत. ओके, सो आता आपण करूयात केस 1, प्रोजेक्शन ऑन इन्क्लाइनची केस 1. या पुढच्या पेज वरती माझ्या बरोबर लिहा, इथं केस नंबर 1. पहिली जी केस आहे त्याला म्हणूयात प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. लिहा फक्त, लिहित चला, प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. बर, म्हणजे काय समजून घेऊया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. सो हे आपलं इन्क्लाइन प्लेन. ओके सर, हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन नको ड्रॉ करायला लगेच, आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल लाईन तर ड्रॉ करता येईल आपल्याला. बर, मग आपण काय करूयात, एक ऑब्जेक्ट वरती फेकूयात, प्रोजेक्शन अप द इन्क्लाइन. सो आपण इथं आहोत, वी विल थ्रो दी ऑब्जेक्ट अप द इन्क्लाइन. वरती फेकला एक ऑब्जेक्ट, असा फेकला, विथ द इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल टू यू. किती ठेवली त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, आपण यू एवढी इनिशियल व्हेलॉसिटी ठेवली. and with the initial velocity equal to u, we throw one object like this. So it will follow the path like this and it will hit the ground like this. So this is going to be the trajectory. Okay sir, बरोबर. आता हा जो काय अँगल आहे, हा अँगल ऑफ प्रोजेक्शन असं म्हणता येईल का, म्हणता येईल, पण त्यासाठी ही ग्राउंड लेवल पाहिजे सर. या अँगलला नाव दिलं गेलंय अल्फा, या अँगलला नाव काय दिलं गेलंय, अल्फा. आता मी काय करतो, आता हॉरिझॉन्टल लेवल ड्रॉ करतो. या अल्फा काय आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, पण ग्राउंड पासून अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे का, तो नाही, तो इन्क्लाइन पासून अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे. बोला यस नो, हे समजलं का, पहिल्यांदा सांगा. अल्फा काय आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे, नाही, अँगल ऑफ प्रोजेक्शन विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन वरती अँगल ऑफ प्रोजेक्शन किती आहे, तो अँगल बाळांनो अल्फा दिला जातो. आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन जो आहे, जो मगाशी इथं थीटा म्हणून दिला होता, इनिशियली द अँगल ऑफ इन्क्लिनेशन विच वॉज रोट हिअर एज थीटा, नाव वी आर गोइंग टू राईट दॅट एज बीटा. सो अल्फा आणि बीटाच्या लँग्वेज मध्ये बाळांनो उत्तर लिहिता येतील. आणि टोटल अँगल जो काय आहे ना, ग्राउंड बरोबर केलेला, तो बाळांनो ग्राउंड बरोबर केलेला अँगल आपण जर इथं लिहायचा प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येईल. मी ड्रॉ करतो इनिशियल व्हेलॉसिटी, परत तुम्ही एक्सटेंड केली तरी चालेल. ही तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, या इनिशियल व्हेलॉसिटीनं बाळ ग्राउंड बरोबर केलेला अँगल टोटल
ग्राउंड बरोबर केलेला अँगल त्याला थिटा म्हणायचं, बरोबर ना. ग्राउंड बरोबर केलेल्या अँगलला आपण काय म्हणूया, थिटा म्हणूया. प्लेन बरोबर इनिशियल वेलॉसिटीने केलेल्या अँगलला अल्फा म्हणूया. आणि प्लेननं ग्राउंड बरोबर जो अँगल केलाय, प्लेननं ग्राउंड बरोबर जो अँगल केलाय त्याला बीटा म्हणूया. पहिल्यांदा अल्फा, बीटा आणि थिटा कुठं कुठं आहेत समजलं का? आर यू एबल टू आयडेंटिफाय वेअर अल्फा, बीटा अँड थिटा आर लोकेटेड? हा अल्फा, अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन बरोबर अँगल ऑफ प्रोजेक्शन. हा बीटा, बीटा म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आणि टोटल थिटा म्हणजे काय, अँगल ऑफ इनिशियल वेलॉसिटी विथ दी हॉरिझॉन्टल, तो टोटल अँगल थिटा. तो काय, तो टोटल अँगल थिटा आहे सर. ओके, इथपर्यंत समजून घ्या. आता होतंय कसं मला सांगा, आपल्याला अशा टाईपची जर मोशन दिली असती ज्यात एक हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि ज्यात एक व्हर्टिकल डायरेक्शन असं जर आम्हाला सांगितलं असेल, म्हणजे हा एक्स आणि हा वाय, तसंच आहे बाळांनो, फक्त काय एक्स मॉडिफाय झालाय म्हणून त्याला आपण एक्स डॅश म्हणूया. हा एक्स ऍक्सिस नाहीये, एक्स ऍक्सिस रोटेट झालाय, एक्स ऍक्सिस बीटा एवढ्या अँगलनं रोटेट झालाय, मग वाय ऍक्सिस पण बीटा एवढ्या अँगलनं रोटेट होणार. हा तुमचा वाय ऍक्सिस, तो सुद्धा बाळांनो काय झालाय, रोटेट झालाय. तो सुद्धा काय झालाय, रोटेट झालाय. त्याला आपण वाय डॅश असं म्हणूया. ओके, हा तुमचा एक्स ऍक्सिस होता, इथं व्हर्टिकल असा वाय ऍक्सिस होता, पण एक्स ऍक्सिस रोटेट झालाय, वाय ऍक्सिस पण रोटेट होणार. ओके, सो आता ऍक्सलरेशनचा विचार करा. ऍट एनी गिवन पॉइंट ऍक्सलरेशन इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड सर, बरोबर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, नो डाऊट. ऍक्सलरेशन हे बाळांनो व्हर्टिकली डाऊनवर्डच आहे. पण बाळांनो आता ही जी काय मोशन आहे, डॉटेड लाईन वाली जी काय मोशन आहे, या मोशनला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागेल. एक मोशन असेल अलॉंग द इन्क्लाइन, एक ही मोशन झाली पहिली मोशन, आणि दुसरी मोशन परपॅन्डिक्युलर टू इन्क्लाइन. इथपर्यंत जाईल का वरती, म्हणजे ऑब्जेक्ट इथनं इथं गेला म्हणजे इथनं इथं पण गेला ना, आणि आता वरनं परत खाली आला. समजून घ्या, हे व्यवस्थित समजून घ्या. एकदा वरती गेला परत खाली आला आणि आडवा पण गेलेला आहे. एक अलॉंग द इन्क्लाइन आणि एक परपॅन्डिक्युलर टू इन्क्लाइन, अशी ती मोशन आहे. बोला येस नो. वी हॅव डिवायडेड दिस टोटल मोशन. ही जी काय टोटल मोशन आहे, ही टोटल मोशन बाळांनो आपण दोन सेपरेट पार्ट्स मध्ये स्प्लिट केली आहे. आता बोला येस नो. गुड. बर, आता मला सांगा, ऍक्सलरेशन तर आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड, पण या ऍक्सलरेशनचे पण दोन कंपोनेंट येतील. एक असा असेल, समजतंय का, आणि एक असा असेल. आर यू गेटिंग इट? या ऍक्सलरेशनचे पण बाळांनो दोन कंपोनेंट्स असणार. दिस ऍक्सलरेशन विल ऑल्सो हॅव टू कंपोनेंट्स, वन लाईक दिस अलॉंग द इन्क्लाइन and another like this perpendicular to incline. सो हा जो काय ऍक्सलरेशन आहे जी, याची दोन कंपोनेंट निघतील. आता बाळ नीट बघा, हा अँगल बीटा आहे, हा अँगल बीटा आहे, तर हा अँगल किती असेल? हा एरो तात्पुरता काय करा, इथं जरी ड्रॉ केला तरी चालेल, फॉर टाइम बिंग इथे ड्रॉ करतो. हा अँगल 90 मायनस बीटा असेल की नाही, बोला येस नो. हा ट्रायंगल कंप्लीट करा, हा ट्रायंगल कंप्लीट करा. केला? हा ट्रायंगल जर आम्ही कंप्लीट केला तर या ट्रायंगल मधला बाळांनो एक अँगल तर 90 आहे, एक अँगल तर 90 आहे, हा 90 आहे, हा बीटा आहे, बरोबर का, हा बीटा आहे, हा बीटा आहे, हा 90 आहे, तर हा 90 मायनस बीटा झाला. आता हा जर 90 मायनस बीटा झाला, बरोबर ना, हा जर 90 मायनस बीटा झाला, आता हा टोटल अँगल 90 आहे, हा टोटल अँगल 90 आहे, त्यातला हा 90 मायनस बीटा आहे, मग हा अँगल परत बीटा असला पाहिजे. बोला येस नो.
चेक करा, ते समजून घ्या. पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की हा अँगल बीटा का आला, हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. हा बीटा आहे, हा 90 आहे, म्हणून हा 90 मायनस बीटा. हा 90 मायनस बीटा आहे, आणि हा टोटल अँगल जो आहे, हा टोटल अँगल किती आहे, हा टोटल अँगल 90 आहे. त्यातला एक 90 मायनस बीटा आहे, मग रिमेनिंग बीटाच पाहिजे. हे समजलं का? बोला येसू. गुड. सो आता वळून या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे दोन कंपोनंट येतील, एक इकडं आलाय आणि एक इकडं आलाय. सो हा जी चा काय असेल, कॉस बीटा की साइन बीटा? ऍडजस्टंट कंपोनंट कॉस, जी चा कॉस बीटा. तो कसा आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे, प्लेनला परपेंडिक्युलर, त्याला जी परपेंडिक्युलर असं म्हटलं तरी चालतं. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट जी कॉस बीटा किंवा जी परपेंडिक्युलर, जी कॉस थिटा किंवा जी कॉस बीटा किंवा जी परपेंडिक्युलर किंवा ए परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर ऍक्सलरेशन, ए परपेंडिक्युलर म्हटलं तरी चालेल. असं ऍक्सलरेशन जे प्लेनला कसं आहे, परपेंडिक्युलर. आणि प्लेनला पॅरलल कंपोनंट ऑफ ऍक्सलरेशन काय असेल, जी साइन बीटा. त्याला तुम्ही ए पॅरलल किंवा पॅरलचा सिम्बॉल असा आहे, ए डबल एल, ए पॅरलल, हे ए परपेंडिक्युलर. पॅरलल ऍक्सलरेशन प्लेनला काय आहे, जी साइन बीटा, आणि हे काय आहे, जी कॉस बीटा. सो मोशनला तुम्ही दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, एक अलॉंग द इन्क्लाइन आणि एक परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन, अप डाऊन. ओके. सो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आता रोटेट झालेत, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस रोटेट झालेत. एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन आहे ना बाळांनो, किती आहे ते, जी साइन बीटा एवढं आहे. एक्स डायरेक्शन मध्ये, मॉडिफाईड एक्स डायरेक्शन मध्ये सुद्धा ऍक्सलरेशन आहे, किती आहे ते, जी साइन बीटा. आता एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन आहे, वाय डायरेक्शन मध्ये पण, आता ही वाय डायरेक्शन आहे तुमची, वाय डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहे. एक्स डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहे आणि वाय डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहे. इथपर्यंत समजलं? अलग लक्षात बघा, एक्स डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहे आणि वाय डायरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहेच. एक्स आणि वाय दोन्ही डायरेक्शन मध्ये वळांनो ऍक्सलरेशन आहे. थोडासा ट्रिकी आहे पॉइंट, पण समजेल हळूहळू. समजतं? म्हणून तर जरा जरा स्लो स्लो सांगतोय, पण समजेल. जस्ट डोंट वरी. बर. नाव सर वी वॉन्ट टू राईट डाऊन दी इक्वेशन्स. चला इक्वेशन्स लिहूयात. नेक्स्ट पेज वरती जाऊयात, परत डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात. सर दिस इज दी हॉरिझॉन्टल लेवल, सर दिस इज द इन्क्लाइन प्लेन, दिस इज द इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन प्लेन म्हणजे मॉडिफाईड एक्स ऑब्जेक्ट आपण इथनं समजा थ्रो केलाय. इन्क्लाइन प्लेन काय एक्सटेंड करायचं असेल करा, काय अडचण नाही. असं इथनं ऑब्जेक्ट आपण थ्रो केलाय, ऑब्जेक्ट थ्रो केला, तो जाऊन इथं हिट झाला. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन किती आहे, यू आहे. या अँगलला नाव काय दिलंय, अल्फा. या अँगलला नाव काय दिलंय, बीटा. ऍक्सलरेशनचे दोन कंपोनंट आहेत, ऍक्सलरेशनचे दोन कंपोनंट आहेत, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे दोन कंपोनंट आहेत. एक आहे अलॉंग दी मॉडिफाईड एक्स डायरेक्शन, आता ही मॉडिफाईड एक्स डायरेक्शन आहे. इथं असणार आहे मॉडिफाईड वाय डायरेक्शन. तुम्हाला जागा पुरत नाहीये, सो मी काय करतो, हे सगळं थोडस लेफ्टला शिफ्ट करतो. मॉडिफाईड वाय डिरेक्शन आपण ड्रॉ करूयात. मॉडिफाईड वाय डिरेक्शन पण ड्रॉ केली आपण. बर. सो आमचा एक्स मॉडिफाय झाला, आमचा वाय मॉडिफाय झाला, एक्स वाय रोटेट झालेले आहेत, बरोबर. हा टोटल अँगल अल्फा प्लस बीटाला आपण थिटा पण नाव दिलेलं आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे, बरोबर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. या ऍक्सलरेशनचे दोन कंपोनंट आहेत, हा अँगल बीटा आहे, हा 90 मायनस बीटा आहे. परत एकदा ते सगळं करा, परत एकदा करा, मुद्दाम करा, लगेच प्रॅक्टिस होऊ दे, आणि मग इक्वेशन्स मी तुम्हाला लिहून दाखवतो. हा अँगल बीटा येणार, त्यामुळे हा कंपोनंट असणार आहे जी कॉस बीटा,
हा कंपोनंट ऍक्सलरेशनचा जो असणार आहे तो काय असणार आहे, जी साइन बीटा. आता हा एक्स आहे आणि हा वाय आहे, एवढाच विचार करायचा आहे बाळांनो, बाकी काही नाही. हा एक्स आहे, हा एक्स आहे, हा एक्स आहे आणि हा वाय आहे, बरोबर. आता इनिशियल व्हेलॉसिटीचे दोन कंपोनंट, हा इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट आणि हा इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट. इथे लिहा ना, इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट यू साइन अल्फा येणार, बोला येस. यू साइन अल्फा की यू कॉस अल्फा, ऍडजस्टंट ना. इनिशियल व्हेलॉसिटीचा एक्स कंपोनंट काय येणार, यू कॉस अल्फा येणार. आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट, इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कंपोनंट काय येणार, यू साइन अल्फा येणार. वेक्टर वेक्टर एक्स कंपोनंट राइटवर्ड आहे, एक्स कंपोनंट राइटवर्ड आहे, सो इंटू आय कॅप. वाय कंपोनंट अपवर्ड आहे तर इंटू जे कॅप. आता तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटीचे कंपोनंट मिळाले. ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन, ऍक्सलरेशन इन एक्स डायरेक्शन तुम्ही मला सांगायचं आहे ऍज अ वेक्टर सांगा. तुम्ही विचार करा आणि मला सांगा ऍक्सलरेशन एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन काय असेल. एक्स डायरेक्शन आता विदाउट ऍक्सलरेशन नाहीये, एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन आहे. एक्स डायरेक्शन मध्ये किंवा अलॉंग द प्लेन ऍक्सलरेशन आहे. एक्स डायरेक्शन म्हणजे अलॉंग द प्लेन, वाय डायरेक्शन म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन. व्हेरी गुड देवी, करेक्ट आन्सर. परफेक्ट श्रेया. सर दिसतंय इथं जी साइन बीटा, पण सर वेक्टर म्हटलात तुम्ही, सो मायनस जी साइन बीटा. पण बाळा एक्स डायरेक्शन आहे, सो मायनस आय कॅप ना. ऍक्च्युली ते मायनस आय कॅप आहेत, लोक फक्त मायनस म्हणतात, पण आपल्याला माहित आहे मोशन टू डायमेन्शनल आहे. मोशन टू डायमेन्शनल असेल तर आय कॅप जे कॅप वापरले पाहिजे. मायनस जी साइन बीटा म्हणजे जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप, जी साइन बीटा इंटू मायनस आय कॅप. वाय डिरेक्शन मध्ये म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन, प्लेनला परपेंडिक्युलर जे ऍक्सलरेशन आहे ती किती असेल, सर जी कॉस बीटा, पण डाऊनवर्ड आहे. अरे डाऊनवर्ड आहे म्हणजे काय, मायनस जे कॅप. डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस जे कॅप, डाऊनवर्ड आहे म्हणजे मायनस जे कॅप. सो वाय डिरेक्शन मध्ये पण ऍक्सलरेशन आहे की असणार, बरोबर. ठीक आहे, मी आता पटकन तुम्हाला टाइम ऑफ फ्लाइट लिहून दाखवतो. टाइम ऑफ फ्लाइट, टाइम ऑफ फ्लाइट साठी काय करायचं सांगतो. टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करायसाठी व्हर्टिकल मोशन कन्सिडर करायची. आता व्हर्टिकल म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन आणि हॉरिझॉन्टल म्हणजे अलॉंग द प्लेन किंवा पॅरलल टू प्लेन. आता याला हॉरिझॉन्टल म्हणायचं, याला व्हर्टिकल म्हणायचं, किंवा याला अलॉंग द प्लेन आणि परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणायचं. फार सिंपल आहे. मला सांगा, जर मी ही वाली मोशन कन्सिडर केली अपवर्ड प्लस डाऊनवर्ड, सो टोटल वाय डिरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली माझी, अपवर्ड प्लस डाऊनवर्ड. वाय डिरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली. टाइम ऑफ फ्लाइट काढायसाठी तुम्हाला वाय डिरेक्शन कन्सिडर करावी लागते आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला ऑलरेडी माहित असावी लागते. हेच आपण प्रोजेक्शन ऑन द ग्राउंड, ग्राउंड टू ग्राउंड वाल्याला पण आपण हेच केलं होतं. मला सांगा ना, मी इथनं निघालो परत इथंच पोहोचलो, वाय डिरेक्शन मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली, झिरो झाली की नाही. वाय डिरेक्शन मध्ये बघा ना, अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मोशन कन्सिडर करा. आता अपवर्ड म्हणजे असं नाही, वाय डिरेक्शन मॉडिफाय झाली तुमची, सो अपवर्ड प्लस डाऊनवर्ड झिरो झाली. सो टाइम ऑफ फ्लाइट काढायसाठी बाळांनो हे इक्वेशन वापरायचं, कुठलं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये, वाय डायरेक्शन मध्ये, वेक्टर वेक्टर वेक्टर. ओके, पुढं बघा किती इझिली टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट होतं. तुम्हाला एकदा थॉट्स आणि लॉजिक्स कम्प्लीट क्लिअर झाले ना वन डायमेन्शनल मोशनचे, तुम्हाला मग गिवन मोशनला दोन डायमेन्शन मध्ये सेपरेटली स्प्लिट करा. एक्स डायरेक्शन मधली इनिशियल व्हेलॉसिटी, एक्स डायरेक्शन मधलं ऍक्सलरेशन, वाय डायरेक्शन मधली इनिशियल व्हेलॉसिटी, वाय डायरेक्शन मधला ऍक्सलरेशन. हे जर माहित असेल बाकी सगळं कॅल्क्युलेट करता येते. मग बघा किती किती सिंपल आहे, टाइम ऑफ फ्लाइट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो व्हर्टिकल वाली डिस्प्लेसमेंट किती होणार आपली, वाय डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट किती होणार, अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मोशन. ज्या पॉइंटला निघालोय त्याच पॉइंटला परत पोहोचलोय, सो अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मोशन मिळून बार झिरो डिस्प्लेसमेंट झाली. सो लिही इथं झिरो इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी वाय डिरेक्शन मध्ये किती होती, सर यू साइन अल्फा इंटू जे होती. लिही बाळ, यू साइन अल्फा इंटू जे. थॉट समजून घ्या. यू साइन अल्फा इंटू
u sin अल्फा इंटू जे. टोटल टाइम किती टाइम घ्यायला लागलं? कम्प्लीट मोशनचा टाइम घ्यायला लागलो. कम्प्लीट मोशन मध्ये व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट 0 झाली. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट 0 आहे. ज्या पॉइंटला रिलीज झालोय त्याच पॉइंटला परत पोहोचलोय. टोटल टाइम ऑफ फ्लाइट प्लस हाफ ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन. ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन म्हणजे जी कॉस बीटा. त्यालाच लोक जी परपेंडिक्युलर असंही म्हणतात. म्हणजे ऍक्सेलरेशनचा तो कंपोनंट जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ऍक्सेलरेशनचा म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा तो कंपोनंट जो या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ओके, त्याला जी परपेंडिक्युलर असंही नाव आहे. बर, आपल्याला आता वेक्टर म्हणून लिहायचं आहे. सो मायनस जी कॉस बीटा इंटू जे. युटी झाला प्लस हाफ झाला. आता ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन मॉडिफाय झाली. ते ऍक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन किती आहे? मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप. मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप. समजून घ्या ते. इंटू टाइम स्क्वेअर, टाइम ऑफ फ्लाइटचा स्क्वेअर. बरोबर. आता हे मायनस जी कॉस बीटा किंवा जे कॅप कॉमन आला. 0 ला डिवाइड करायला गेला, कॅन्सल झाला. जे कॅन्सल होतील, त्याची काही काळजी करू नका. हा मायनस जी लेफ्टला गेला प्लस जी झाला अपॉन 2 ऍज इट इज. कॉस बीटा ऍज इट इज. जे तर कॅन्सल झालाय. टी स्क्वेअर ऍज इट इज. आणि राईटला हा शिल्लक राहिलाय यू साइन अल्फा इंटू टी. यातनं तुम्हाला टी पाहिजे आहे. अगदी सिंपल आहे. हे सगळं डिवाइड करायला पाठवा. इम्प्लाइज दॅट टी स्क्वेअरला अपॉन टी करा. काय होतंय? टी स्क्वेअरला अपॉन टी करा. टी स्क्वेअरला अपॉन टी केलं तर काय येते? सर टी येते. हा यू साइन अल्फा ऍज इट इज. आणि हा जो काय g/2 कॉस बीटा आहे तो डिवाइड करायला पाठवा. इथपर्यंत सांगा CW. अजून थोडं आहे कॅल्क्युलेशन. अजून सिम्प्लिफाय करूया याला. तुम्हाला समजलंय का बघा? हे मी काय केलंय, वाय डिरेक्शन मध्ये S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर वापरले आणि वाय डिरेक्शन मॉडिफाईड आहे. आणि वाय डिरेक्शनचं ऍक्सेलरेशन मला माहित आहे. CW. व्हेरी गुड आदित्य. वेदांत. समजायला लागलंय ना? सो आता याच्या पुढे काय होणार आहे? याच्या पुढे आपण हा 2 पलीकडे, हा 2 काय करूयात? वरती पाठवूयात. हा 2 वरती पाठवूयात. काय होईल? असं आलंय बघा. T इक्वल टू 2 वरती गेल्यानंतर 2u साइन अल्फा अपॉन जी कॉस बीटा. 2u साइन अल्फा अपॉन जी कॉस बीटा. आता नीट जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, यू साइन थिटा म्हणजे कोण आहे? सर यू साइन थिटा हा वाय कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी आहे. यू साइन थिटा काय आहे? सॉरी, यू साइन अल्फा, थिटा नाही, अल्फा. यू साइन अल्फा कोण आहे? यू साइन अल्फा म्हणजे हा वाय कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी. तो प्लेनला पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे? सर तो प्लेनला परपेंडिक्युलर आहे. यू साइन अल्फा हा वाय कंपोनेंट आहे म्हणजे तो प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून त्या यू साइन अल्फालाच यू परपेंडिक्युलर असंही म्हणतात. जसं प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे जी परपेंडिक्युलर, जी चा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणून जी परपेंडिक्युलर. तसं या इनिशियल वेलॉसिटी यू चा प्लेनला, या प्लेनला, प्लेन कसं आहे अलॉंग दी एक्स, प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट म्हणून यू परपेंडिक्युलर. यू साइन अल्फा जो आहे, हा जो काही यू साइन अल्फा आहे या व्हॅल्यूला यू परपेंडिक्युलर असंही म्हणतात. आणि हा जी कॉस बीटा जो आहे त्याला जी परपेंडिक्युलर म्हणतात. जी कॉस बीटा म्हणजे जी परपेंडिक्युलर आणि यू साइन अल्फा म्हणजे यू परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर कुणाला? प्लेनला परपेंडिक्युलर. यू साइन अल्फा म्हणजे झाला यू परपेंडिक्युलर आणि जी कॉस बीटा म्हणजे झाला जी परपेंडिक्युलर. सो 2u परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर, दॅट्स द टाइम ऑफ फ्लाइट, CW. बोला, फॉर्म्युला पाठ होईल टाइम ऑफ फ्लाइटचा 2 टाइम्स u परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. पाठ करायचं डायरेक्टली फॉर्म्युला. डिराईव्ह कुठं करत बसता प्रत्येक वेळी हे डिराईव्ह करत बसू नका. एवढं सगळं लिहित बसावं लागते. 2 टाइम्स u परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर. यू परपेंडिक्युलर काय आहे? कंपोनंट ऑफ यू परपेंडिक्युलर टू प्लेन.
आणि जी परपेंडिक्युलर काय, कंपोनंट ऑफ जी विच इज परपेंडिक्युलर टू प्लेन. आता टाइम कधी निगेटिव्ह काढत नाही, हे सगळ्या व्हॅल्यूज फक्त टाकायच्यात, नंबर टाकायचे, बरोबर. सो हा झाला टाइम ऑफ फ्लाइट. आता मॅक्सिमम हाईट काढूया. काय करूया, मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट काढूया, काय होते बघू. मॅक्सिमम हाईट काढायसाठी बाळ मला सांगा, मला एक्स वाली मोशन कन्सिडर करायला पाहिजे की वाय वाली. मॅक्सिमम हाईट म्हणजे हे डिस्टन्स इथं पासून इथंपर्यंत, हे सगळं डिस्टन्स. आता इथं मला ड्रॉ करायला जागाच नाहीये, सो तात्पुरतं मी डिस्टन्स, फॉर टाइम बिंग मी डिस्टन्स इथं दाखवतो. मॅक्सिमम हाईट फ्रॉम द इन्क्लाइन, इन्क्लाइन पासून किती वरती ऑब्जेक्ट जाईल, ही जी काय एच आहे, ती एच ची व्हॅल्यू मला पाहिजे. ड्रॉ करू का इथं परत, शॉर्ट मध्ये ड्रॉ करतो. हे इन्क्लाइन प्लेन, ही मोशन, ही हाईट पाहिजे ना मला. कसं कराल, एक्स वाली मोशन की वाय वाली मोशन. एक्स वाली की वाय वाली, तेवढं तरी ठरवा तुम्ही. करेक्ट, वाय वाली मोशन. वाय वाली इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, वाय वाला एक्सेलरेशन पण माहिती आहे तुम्हाला. मग काय राहिलं, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर करा ना. पण बघा टाइम किती घेणार, हाफ मोशनचा टाइम घेणार का फुल मोशनचा टाइम घेणार. ओनली अपवर्ड मोशन घेणार आहे, लक्षात घ्या. हाफ मोशनचा टाइम घेतला पाहिजे, टाइम ऑफ असेंट घेतला पाहिजे फक्त. टोटल टाइम ऑफ फ्लाइट माहितच आहे, त्याचा हाफ करा, इथंच लिहा. टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ असेंट, टाइम ऑफ डिसेंट हा ओव्हरऑल टाइम ऑफ फ्लाइटचा हाफ असतो. मग हा 2 टाइम्स यू परपेंडिक्युलर अपॉन जी आहे, तर टी ची व्हॅल्यू 2u परपेंडिक्युलर अपॉन जी आहे. टी बाय 2 केलं की याला पण अपॉन 2 करा, 2 ला 2 कॅन्सल होतोय, त्याची व्हॅल्यू यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर आहे. यू परपेंडिक्युलर अपॉन जी परपेंडिक्युलर आहे. आता काय करावं लागेल, मॅक्सिमम हाईट कॅल्क्युलेट करायसाठी तुम्हाला बघांनो, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर यूज करावं लागेल. पण वाय डिरेक्शन आणि वाय डिरेक्शन मध्ये एच कसा आहे, व्हर्टिकल मोशनचा एच व्हर्टिकली अप आहे, म्हणजे हा एच इंटू जे कॅप, वेक्टर वेक्टर वेक्टर. सो इथे लिहा एच इंटू जे कॅप इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी इन वाय डिरेक्शन मधल्या इनिशियल व्हेलॉसिटीचा कंपोनंट इथं सरळ सरळ दिसतोय, यू साइन थिटा इंटू जे कॅप. आता फक्त पुट दी व्हॅल्यू आणि गेट दी आन्सर, एवढाच गेम आहे. यू साइन अल्फा इंटू जे कॅप, त्याला तुम्ही यू परपेंडिक्युलर इंटू जे कॅप म्हटलं तरी चालेल बाळ, काही अडचण नाही. एक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन कोण आहे, मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप. एक्सेलरेशन इन वाय डिरेक्शन आहे मायनस जी कॉस बीटा जे कॅप. जी कॉस बीटा म्हणजे जी परपेंडिक्युलर, जी कॉस बीटा म्हणजे जी परपेंडिक्युलर. सो राईट डाऊन हिअर, जी परपेंडिक्युलर लगेच नको लिहायला, व्हॅल्यू लिहूया आपण त्याला, मायनस जी परपेंडिक्युलर जे कॅप, पण जी परपेंडिक्युलर म्हणजे जी कॉस बीटा. सो व्हॅल्यू लिहा मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप, मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप, मायनस जी कॉस बीटा इंटू जे कॅप, ब्रॅकेट कंप्लीट इंटू टाइम स्क्वेअर. अरे टाइम लिहायचा राहिला, एक सेकंड, थोडीशी जागा क्रिएट करून घेऊया. y component of initial velocity u sin alpha into j cap. टाइम जो असणार तो टाइम ऑफ असेंट असणार, ut प्लस हाफ एटी स्क्वेअर, बरोबर. आता हा जो काय टाइम ऑफ फ्लाइट आहे त्याचा तो हाफ घेतला पाहिजे. जे कॅप सगळे कॅन्सल होतील. एच इज इक्वल टू, फक्त चेक करत राहा, टी असेल टाइम ऑफ फ्लाइट अपॉन 2 प्लस नाही मायनस जी बाय 2 येणार आहे, मायनस जी अपॉन 2 कॉस बीटा, जे कॅप तर जे कॅप कॅन्सल झालेले सगळे, इंटू टाइम ऑफ असेंट म्हणजे काय, टोटल टाइम ऑफ फ्लाइट अपॉन 2 चा स्क्वेअर. असं हे होणार आहे. दॅट इज गोइंग टू बी आन्सर. आलं का बघा. ह्याला रिअरेंज करू आपण, या टाइम ऑफ फ्लाइटची व्हॅल्यू वगैरे टाकू आपण त्याच्यामध्ये, आणि फायनल आन्सर काहीतरी येईल, माहिती आहे आम्हाला काहीतरी आन्सर येईल. ते जे येणार आहे
ते आफ्टर सिम्प्लिफिकेशन येणार आहे, त्यामुळं ते कॅल्क्युलेशन आपण करत बसणार नाही. त्यावेळी आपण लक्षात ठेवायचं, आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट हाईट ॲज यू स्क्वेअर अपॉन जी. फॉर्म्युला माहित होता, फक्त असं लक्षात ठेवायचं, यू स्क्वेअर अपॉन 2g परपेंडिक्युलर, यू परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स जी परपेंडिक्युलर. बघा काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर असं येते तुमचं, यू परपेंडिक्युलर स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स जी परपेंडिक्युलर. समजतंय का? हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवणार आहोत. याच्या पुढचं डिराईव्ह करत बसू नका, टाइमपास त्याच्यामध्ये करायची गरज नाही. परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये पण वेळ कन्झ्युम होतोय, आपण तो करायचा नाही. तुम्हाला यू परपेंडिक्युलर काढता येतोय की नाही, इनिशियल वेलॉसिटीचा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट काढता येतोय, एक्सलरेशनचा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट काढता येतोय. सो दॅट्स इट. दिस इज दी मॅक्सिमम हाईट ऑन द इन्क्लाइन प्लेन, CW. बोला, इथपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये शिकवलेल्या गोष्टी समजलेल्या आहेत का? काही ऍडिशनल गोष्टी पण शिकवल्या, समजल्या का? Are the things taught in today's lecture clear to all of you? लास्ट पॉइंट फक्त राहतोय आपला, प्रोजेक्शन ऑन द इन्क्लाइन प्लेन. तो आता आपण कव्हर करतोय. अप द इन्क्लाइन, डाऊन द इन्क्लाइनच्या केसेस आता आपल्या चालू आहेत. फॉर्म्युले तयार होत आहेत, ते फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे आहेत आणि युज करायचे आहेत. आता फॉर्म्युले युज करायला तुम्हाला शिकवलंय मी, आता त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेन झालाय. आता काही फॉर्म्युले लक्षात पण ठेवायचे, थोडंसं मेमरी वर्क पण आहे. करूया ना मेमरी वर्क पण, थोडंसं करूया, पण समजून घेऊन करूया. अलॉंग एक्स अलॉंग वाय मोशन रिझॉल्व्ह करायचंच काम चालू आहे, अजून काही वेगळं करत नाहीये. लॉजिक आहेच की, हे सॉल्व्ह होणार नाहीये का मला सांगा? मला टाइम ऑफ फ्लाईट माहिती आहे ना ऑलरेडी, हे मी इथे टाकू शकतोय की नाही? मला जर टाइम ऑफ फ्लाईट माहिती आहे, ते मी इथे टाकू शकतोय की, सॉल्व्ह होणार की, डेफिनेटली होणार. अरे पण बाळा टाइम जाणार ना. सो लेट अस एक्सेप्ट द फॉर्म्युला, लेट अस यूज दॅट. नो वन इज गोइंग टू आस्क द डेरिवेशन. हा, बट आय शुड नो द लॉजिक ऑफ डेरिवेशन. I should be convinced that I am able to derive this. Okay, fine. So in this lecture we will stop at this point. Okay, chalo, bye bye everyone, let me end the lecture. Okay, yes, bye, let me end the lecture.